ग्रंथवाचन जागर. लेखक नरहर कुरुंदकर. प्रकाशक देशमुख आणि कंपनी. प्रकरण धर्मग्रंथ अनुयायी जीवन. कोणताही धर्म ही एक सामाजिक घटना असते. काही प्रमाणात धार्मिक ग्रंथ या सामाजिक घटनेला आकार देतात. काही प्रमाणात त्या धर्मातील प्रमुख पुरुषही समाज घटना निर्माण करतात. पण या दोन्हींपेक्षा एखाद्या धर्माचे सामाजिक स्वरूप कितीतरी जास्त असते. त्यात अनेक इहलौकिक हितसंबंध, आशा, श्रद्धा गुंफलेल्या असतात. या समाज घटनेला इतिहास आणि परंपरा असते. या सगळ्याच बाबी मिळून एक धर्म निर्माण होत असतो. त्याचे रूप केवळ धर्माच्या पोथ्या पाहून कधीच सापडू शकत नाही. ही गोष्ट सगळ्याच धर्माप्रमाणे इस्लामलाही लागू आहे. महम्मद पैगंबरांपूर्वी सर्व अरबस्थान भटक्या टोळ्यांनी, त्यांच्या छोट्या छोट्या राज्यांनी भरलेला होता. या अरब मंडळीत मोठ्या संख्येने ख्रिश्चन लोक होते, ज्यू लोक होते आणि महायानपंथीय बौद्ध, हिंदू व स्थानिक मूर्तिपूजक यांचेही काही गट होते. इस्लाममध्ये मूर्तिपूजकांना मश्करीन असे म्हटलेले आहे. यातील मूळ शब्द शर्क जरी घेतला तरी पूर्व दिशेशी त्याचा संबंध आहे. हे मूर्तिपूजक अरबस्थानात पूर्वेच्या संस्कृतीचे होते. हे लक्षात घेतले आणि उत्खननात सापडलेले अवशेष विचारात घेतले तर महम्मदपूर्व अरबस्थानात शैव, हिंदू आणि महायानपंथीय बौद्ध यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात होता हे लक्षात येईल. इस्लामचा प्रेषित पैगंबर ज्या कुरेशा टोळीत जन्मला ती कुरेशा टोळी काबा या देवळाच्या परंपरागत पुजाऱ्यांची व मूर्तिपूजक टोळी होती. कुरेशा टोळीचे लोक शैव हिंदू होते की महायानपंथीय बौद्ध होते याचे निर्णायक उत्तर आज उपलब्ध असणाऱ्या पुराव्यांवरून देता येत नाही. पण हे लोक ज्यू किंवा ख्रिश्चन नव्हते हे मात्र नक्की. मूर्तिपूजकांच्या टोळीत जन्माला आलेल्या प्रेषिताने जो धर्म निर्माण केला तो मात्र ज्यू आणि ख्रिश्चन परंपरांशी अनुबंध सांगणारा असा धर्म आहे. इस्लाममधील अनेक चालीरीती व परंपरा मोठ्या प्रमाणात ज्यूंनी प्रचलित केलेल्या परंपरा व चालीरीती आहेत. या कुरेश टोळीत मक्का या ठिकाणी इसवी सन 571 महम्मद पैगंबरांचा जन्म झाला. जन्मापूर्वीच महम्मदाचे वडील वारलेले होते. तो 6 वर्षांचा असताना महम्मदाची आई अमिना ही वारली. त्याच्या लहानपणीच आजोबाही वारले. महम्मदाचे संगोपन त्याचा चुलता अबू तालिब याने केले. अबू तालिब मुसलमान धर्माचा अनुयायी कधीच झाला नाही, पण त्याचा आपल्या पुतण्यावर विश्वास होता. वेळोवेळी आपल्या पुतण्याची बाजू घेऊन अबू तालिब सर्वांच्या विरुद्ध भांडला. महम्मदाच्या आयुष्यात दीर्घकाळपर्यंत कोणताही महत्त्वाचा असा प्रसंग आला नाही. त्याच्या बालपणाविषयी फारशी हकीकत उपलब्ध नाही. सज्जन, गरीब, प्रामाणिक, चारित्र्यवान, विश्वासू पण अशिक्षित असा हा एक सामान्य माणूस होता. वयाच्या 25व्या वर्षी महम्मदाने स्वतःपेक्षा 15 वर्षांनी वडील अशा 40 वर्ष वयाच्या श्रीमंत विधवेशी लग्न केले. ही महम्मदाची अत्यंत आवडती पत्नी खदीजा होती. हिला अनेक अपत्ये झाली, पण एक वजा जाता कोणी दीर्घजीवी झाले नाही. महम्मदाची एकुलती एक मुलगी फातिमा ही खदीजाचीच मुलगी होती. हिच्या मृत्यूपर्यंत महम्मदाने दुसरे लग्न केले नाही. महम्मदाची इतर सर्व लग्ने तो प्रेषित झाल्याच्या नंतर येतात. या लग्नात महत्त्वाची लग्ने हाफशा व आयशा या स्त्रियांशी आहेत. पैकी आयशाशी लग्न करताना प्रेषित महम्मद सुमारे 52 वर्षांचा होता. आयशा 43 वर्षांनी धाकटी 9 वर्षांची होती. प्रेषिताची ही सर्वात लाडकी पत्नी प्रेषिताच्या नंतर 25 वर्षेहून अधिक वर्षे वैधव्याचे निष्ठेने परिपालन करीत होती. हाफशा, आयशा या दोघांचेही पिते म्हणजे महम्मदाचे 2 सासरे पवित्र 4 खलिफांपैकी आहेत. या पवित्र 4त 2 महम्मदाचे जावई होते. सर्वजण उमय्यादांपैकी होते. क्रमाने 4ही खलिफा प्रेषितांच्या नात्यातील असावेत, उमय्याद असावेत ही बाब राजकारणाच्या सत्ता स्पर्धेत सूचक आहे. प्रेषित महम्मद हा अशिक्षित होता, अडाणी होता, सर्वसामान्य माणूस होता हे प्रतिपादन करण्यावर मुस्लिम धर्मपंडितांचा फार मोठा भर आहे. कोणताही धर्म आपल्या धर्मगुरूच्या अलौकिक बुद्धिसामर्थ्याचे गौरवाने वर्णन करीत असतो. हिंदूंच्या मते त्यांचा शंकराचार्य 12व्या वर्षीच संहिता, श्रुती, स्मृती, षडदर्शन आणि शास्त्र यात पारंगत असणारा महापंडित होता. बौद्धांच्या मते भगवान तथागत वयाच्या 5व्या वर्षी
14 विद्या, 64 कला आणि 56 लिप्सा यांचे ज्ञात होते. प्रेषित महम्मद मात्र अत्यंत सर्वसामान्य माणूस होता हे सांगण्यावर मुस्लिम पंडितांचा फार मोठा भर आहे. कारण महम्मद सर्वसामान्य माणूस ठरल्यामुळे परमेश्वराकडून त्याला प्राप्त झालेले पवित्र कुराण हे पुस्तक निखालसपणे परमेश्वरीय ठरते. आपल्या बुद्धीने काही संदेश रचून सांगणे महम्मदाला शक्य नव्हते. कुराणामधील प्रत्येक वाक्य परमेश्वरीय आहे, परिपूर्ण आहे हे सिद्ध होण्यासाठी असे कोणतेही वाक्य मनाने रचण्यासाठी प्रेषित सुशिक्षित नव्हता हे सांगणे आवश्यक ठरते. वयाच्या 40व्या वर्षी परमेश्वराने प्रेषिताला देवदूत पाठवून संदेश दिला की हे महम्मदा, तू परमेश्वराचा प्रेषित आहेस. सर्व स्तुतीला फक्त तो एक परमेश्वरच पात्र आहे. तो एकच एक रब्बुल आलमीन म्हणजे जगाचा परमेश्वर आहे, सर्वांचा परमेश्वर आहे आणि हे महम्मदा तू त्याचा प्रेषित आहेस. हे सर्व जगाला जाऊन सांग. इसवी सन 610 मध्ये ही घटना घडली. येतपर्यंत महम्मदाच्या आयुष्यात असामान्य असे काहीच नाही. तारुण्यात एखाद्या महत्वाकांक्षेने तो झपाटलेला दिसत नाही. आपल्याहून 15 वर्षे वडील असणाऱ्या खदिजेसह त्याने 14 वर्ष सुखाने संसार केला. येथून महम्मदाचा मक्केत धर्मप्रचार सुरू होतो. आरंभीच्या काळात महम्मदाला जे अनुयायी मिळाले ते बहुतेक खालच्या वर्गातील आणि गुलाम होते. वरच्या वर्गातील 2च लोक प्रथम महम्मदाचे अनुयायी झाले. त्यात खदिजेचा नातेवाईक अली आणि दुसरा नातेवाईक अबू बकर होता. अबू बकर हा प्रभावी उमय्याद होता. यानंतर महम्मदाने मक्केत धर्मप्रचाराला सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात महम्मदाचा विविध प्रकारे मक्कावासियांनी छळ केला. जवळजवळ 10 वर्ष मक्केत त्याचा धर्मप्रचार चालू होता आणि हा सर्व प्रचार अतिशय शांततेने चालू होता. या ठिकाणी चालू असणाऱ्या उपदेशात एक महत्त्वाची बाब अशी आहे की महम्मदाने स्वतःला शेवटचा प्रेषित असे मक्केत कधी म्हटलेले नाही. आपण शेवटचे प्रेषित आहोत आणि इस्लाम हा शेवटचा परिपूर्ण धर्म आहे ही भूमिका मदिनेत विजयी झाल्यानंतर महम्मदाने घेतली. ही भूमिका नीट समजून घेतली पाहिजे. मानवजातीच्या उदयापासून परमेश्वराने जगताच्या कल्याणासाठी वेळोवेळी प्रेषित पाठविलेले आहेत. या प्रेषितांची संख्या सर्व जगात, सर्व काळात, सर्व जाती जमातीत मिळून एकूण 1,24,000 इतकी मोठी आहे. या प्रेषितांची नावे माहिती नाहीत. हे सर्व प्रेषित परमेश्वराने पाठविलेले प्रेषित होते. परमेश्वर एकच असल्यामुळे व सारेजण त्या परमेश्वराचेच प्रेषित असल्यामुळे सर्व प्रेषितांचा उपदेश एकच होता असे मुसलमानांचे आग्रहाने सांगणे आहे. या माणसाची जात कृतघ्न असल्यामुळे पुन्हा पुन्हा नवा प्रेषित परमेश्वराला पाठवावा लागे. पुन्हा पुन्हा प्रेषिताला लोक विसरून जात. प्रेषितासह परमेश्वराने पाठविलेले संदेश लोक स्वार्थासाठी उलटे सुलटे करीत. त्यातील काही भाग गाळीत, काही नवीन भाग जोडून देत. हे परमेश्वराने पाठविलेले सर्व प्रेषित एकेका राष्ट्रांसाठी किंवा वंशासाठी होते. शेवटी परमेश्वराने सर्व मानवजातीसाठी म्हणून एक शेवटचा प्रेषित पाठवला. हा शेवटचा प्रेषित म्हणजे महम्मद पैगंबर. हा प्रेषित शेवटचा असल्यामुळे आता संदेश अशुद्ध होऊ नये याची जबाबदारी परमेश्वरानेच घेतली. पवित्र कुराणात नवीन काही घातले जाणार नाही, असलेले काही गाळले जाणार नाही. पवित्र कुराण हा परमेश्वराचा शेवटचा संपूर्ण व शुद्ध उपदेश आहे. म्हणून मुसलमान पंडितांचे असे म्हणणे आहे की ज्यूंच्या, ख्रिश्चनांच्या काही चालीरीती इस्लामने उचलल्या ही भूमिकाच बरोबर नाही. खरी गोष्ट अशी आहे की मोझेस आणि येशू दोघेही इस्लामचाच प्रचार करत होते. म्हणून ज्या बाबी ज्यू व इस्लाम यांच्यात समान आढळतात त्या सर्व बाबी परमेश्वराने जगताच्या आरंभापासून सांगितलेल्या इस्लामचा भाग आहे. त्या शुद्ध इस्लाममध्ये सुद्धा सापडतात. प्रेषित महम्मद हा शेवटचा प्रेषित आहे ही इस्लाममधील फार महत्त्वाची भूमिका आहे. या भूमिकेला खातमुल नबुवत असे म्हणतात. या भूमिकेमुळे कुराण शेवटचा धर्मग्रंथ होऊन जातो. या परमेश्वराच्या धर्माज्ञा जगताच्या अंतापर्यंत चालू राहणाऱ्या असून या परिपूर्ण धर्मात जगताच्या अंतापर्यंत कुठलाही बदल आणि सुधारणा अशक्य होऊन जाते. या भूमिकेला
दिने कामेलची भूमिका असे म्हणतात. सर्वच प्रेषित इस्लामचे प्रेषित असल्यामुळे ज्यूंची व ख्रिश्चनांची सर्व पूजागृहे आणि त्यांची आदी क्षेत्रे मुसलमानांच्या मालकीची होऊन जातात. पॅलेस्टाईनमधून ज्यूंना हाकलले व पॅलेस्टाईन मुसलमानांनी ताब्यात घेतले तर ते खऱ्या मालकाच्या ताब्यात आले. जेरुसलेम पुन्हा ज्यूंनी घेतले तर ते चोरांच्या ताब्यात गेले. मोझेसचा मूळ उपदेश इस्लामचा असल्यामुळे त्याहून निराळे वागणारे सर्व ज्यू मोझेसचे द्रोही व ईसाचाही उपदेश इस्लामच असल्यामुळे इस्लामहून वेगळे वागणारे ख्रिश्चन येशूचे द्रोही ठरतात. मुसाचा अशुद्ध उपदेश तोराहमध्ये सापडतो. येशूचा अशुद्ध उपदेश बायबलमध्ये आहे. मात्र दोघांचाही शुद्ध उपदेश कुराणामध्ये सापडतो. कारण बायबल व तोराह मूळ ईश्वरी ग्रंथांची भ्रष्ट रूपे असून ईश्वराचा उपदेश शुद्ध स्वरूपात फक्त कुराणामध्येच आहे असे मुसलमानांचे म्हणणे आहे. जगताच्या आरंभापासून परमेश्वराने इस्लामच सांगितला. त्याचे शुद्ध रूप कुराणामध्ये दिसते. या ईश्वराच्या परिपूर्ण पवित्र धर्माची अशुद्ध भ्रष्ट रूपे म्हणजे जगातील इतर सर्व धर्म. म्हणून सर्वच धर्मांच्या प्रजेचे कल्याण एकमेव खरा धर्म इस्लाम स्वीकारण्यात आहे. आपण विचारतो, हिंदू धर्म फार जुना आहे, ते इस्लामचे भ्रष्ट रूप कसे? मुसलमान धर्मपंडित सांगतील, तो वेदापूर्वीच्या इस्लामचे प्रतिपादन करणाऱ्या प्रेषिताच्या धर्माची नक्कल आहे. म्हणून हिंदू धर्म हे इस्लामचे भ्रष्ट रूप. आता महम्मद पैगंबर हा शेवटचा प्रेषित असल्यामुळे महम्मदाच्या उदयानंतर होऊन गेलेले ज्ञानेश्वर, शंकराचार्य, रामानुज, वल्लभ संत ठरू शकत नाही. कारण शेवटच्या प्रेषितानंतरचे संत म्हणजे वली, पीर, प्रज्जुदूत हे सगळे शेवटच्या प्रेषितावर विश्वास ठेवणारे असावे लागतात. आणि चक्रधर, बसव हे धर्मसंस्थापक होऊ शकत नाहीत. कारण पुढे नावात धर्म येऊ शकत नाही. शेवटचा प्रेषित या शब्दप्रयोगात इतके सगळे गृहीत धरलेले आहे. मात्र ही भूमिका मदिनेत घेण्यात आली. मक्केत महम्मद स्वतःला एक प्रेषित म्हणवित होता. प्राणरक्षणार्थ मक्का सोडून महम्मद आपल्या आईच्या गावी म्हणजे एथरेबला इसवी सन 622 आला. हेच गाव पुढे मदिना म्हणून प्रसिद्ध झाले. मदिनेत ख्रिश्चन, ज्यू व इतर मूर्तीपूजक राहत होते. यांच्यासह महम्मदाच्या नेतृत्वाने एक व्यवस्था करण्यात आली. पण व्यवस्था फार काळ टिकली नाही. मक्केच्या मंडळींनी मदिनेच्या मंडळींबरोबर एक तह केलेला होता. या तहाच्या काळातच मदिनेतील महम्मदाच्या अनुयायांनी सिरियावरून मक्केला जाणारा काफिला लुटला. या काफिल्याचा नेता अबू सफियान होता. मुस्लिम धर्मपंडितांच्या मताप्रमाणे मात्र हा इतिहास बरोबर नाही. प्रेषित आपल्या अनुयायांसह शांतपणे जगत असताना मक्केहून सतत आक्रमक हल्ले होऊ लागले. म्हणून नाईलाजाने परमेश्वराने प्रेषिताला तलवारीने धर्मयुद्ध करण्याची आज्ञा दिली. हे तलवारींचे धर्मयुद्ध म्हणजे जिहाद बा सैफ इसवी सन 623 सुरू होते. येथपासून इस्लाम लढाईच्या पवित्र्यात उभा राहिलेला दिसतो. यानंतरच्या 9 वर्षात महम्मदाने जवळजवळ सर्व अरबस्तान जिंकला. इसवी सन 632 मध्ये प्रेषिताचा मृत्यू झाला. मक्केत प्रेषिताला ईश्वरी संदेश येत असत. ती संदेशांची परंपरा मदिनेतही चालू राहिली. प्रेषिताला मुलगा नव्हताच. प्रेषिताने अनेक बायका केल्या. पैकी खदिजाच्या मृत्यूपर्यंत खदिजा एकटीच होती. बाकीची सर्व लग्ने नंतरच्या काळातील म्हणजे प्रेषिताच्या उत्तरायुष्यातील आहे. याखेरीज त्याच्याजवळ असणाऱ्या मेरी नावाच्या एका ख्रिश्चन दासीला इब्राहिम नावाचा एक मुलगा झाला होता. पण तो बालवयात वारला. वंश सातत्याच्या दृष्टीने प्रेषिताची मुलगी फातिमा हिच्याकडून त्याचा वंश चालतो. प्रेषिताच्या मृत्यूनंतर अगदी आरंभीचा अनुयायी आणि लाडकी पत्नी आयेशा हिचा पिता अबू बकर हा पहिला खलिफा झाला. यानंतर क्रमाने सर्व खलिफाची एक परंपरा चालू राहते. अबू बकर नंतर 10 वर्षे उमर, 12 वर्षे उस्मान आणि शेवटी 5 वर्षे अली असे पवित्र खलिफा झाले. मुस्लिम विचारवंतांच्या मते प्रेषित व पवित्र 4 खलिफा यांचा काळ म्हणजे इस्लामचा सगळ्यात आदर्श काळ आहे. इस्लामचा सगळ्यात आदर्श काळ आहे. मुसलमानांच्या मते हा काळ लोकशाहीचा, समतेचा, स्वातंत्र्याचा, न्यायाचा व समृद्धीचा काळ होता.
पण पुरावा याला अनुकूल दिसत नाही. प्रेषिताच्या मृत्यूच्या वेळेला पुढे काय याची कोणतीच व्यवस्था केली नव्हती. मक्केतून इस्लामचा स्वीकार करून आलेले महाजरीन, मदिनेत इस्लामचा स्वीकार केलेले अन्सार व नात्यांनी प्रेषिताशी निगडीत असलेले अशहाब, अल्नास, वलतईन असे 3 प्रमुख गट अनुयायांमध्ये होते व त्यांच्यात सत्ता स्पर्धा चालू होती. या सत्ता स्पर्धेमध्ये उमर आणि उस्मान यांच्या सहाय्याने अबू बकरचा विजय झाला. एकीकडे इस्लामची जगभर विजयी घोडदौड चालू होती, दुसरीकडे आपापसात सत्ता संघर्षही चालू होता. कुरेश आणि उमय्याद आपले महत्त्व सोडण्यास तयार नव्हते आणि अलीचे समर्थक अलीविषयी अत्यंत आग्रही होते. यातूनच खलिफा उस्मानचा खून झाला. खलिफा उस्मानच्या खुनानंतर अलीला मान्यता न देणारे बंड करून उठले. या बंड करणाऱ्यात प्रेषिताची लाडकी पत्नी आयशा ही होती. या बंडाच्या परिणामी अलीचा खून झाला. नंतर काही वर्षांनी अलीचा पुत्र हुसेन याचाही खून झाला. जे राज्य शस्त्रबळाने वाढत होते त्या राज्याच्या अंतर्गत सत्ता संघर्ष चालू असणारच, त्यात विशेष असे काही नाही. या सत्ता संघर्षाबरोबर इतरही घटना आपोआप होत होत्या. या घटनांच्या पैकी गुलामी ही एक घटना आहे. अरब इतिहासकारांच्याच पुराव्याप्रमाणे मुसा इब्ने नासीरने आफ्रिकेत 3 लाख गुलाम केलेले होते आणि स्पेनमधून त्याने 30,000 कुमारिका गुलाम म्हणून पकडून आणलेल्या होत्या. आरंभीच्या काळात सत्ता निर्माण करीत असताना जे करार केले जात असत ते पुढे पाळले जातीलच याचा नेम नव्हता. प्रेषिताच्या मृत्यूनंतरच 4च वर्षांनी खलिफा उमरने मागचे सर्व करार रद्द केले आणि अरबस्तानच्या भूमीवर इस्लामखेरीज दुसरा कोणताही धर्म मानला जाणार नाही असे सांगितले. परिणामी इतर धर्माच्या लोकांना दुय्यम नागरिक म्हणून जगता येत होते तेही संपले. खलिफा उमर ख्रिश्चन विरोधासाठीही प्रसिद्ध होता. जेथपर्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वांचा प्रश्न आहे तेथपर्यंत विविध आकडेवारी या तत्वाच्या विरुद्ध जाणारी अशी उपलब्ध आहे. खलिफा अलीचा पुत्र म्हणजे प्रेषिताचा नातू हसन हा विलासी होता. त्याने अनेक लग्ने केली, अनेक घटस्फोट घेतले, सुमारे 100 लग्ने त्याने केली. त्यामुळे घटस्फोट घेणाऱ्यांना महान अशी मितलाख ही पदवी हसनला मिळाली. इस्लाम स्त्री पुरुष समानतेबद्दलही फार वाखाणला जातो, पण वस्तुस्थितीत इस्लामने स्त्रियांना समानता दिलेली नाही, फक्त काही प्रमाणात संरक्षण दिलेले आहे. जी चळवळ जिहाद बा सैफ या भूमिकेतून म्हणजे तलवार हाती घेऊन धर्मप्रचार व राज्यविस्तार दोन्ही चालू ठेवते, तिच्यात रक्तपात, अत्याचार, अन्याय व हिंसा गृहीत असतातच. त्यात विशेष आश्चर्यकारक असे काही नाही. पण ज्यावेळी सर्व सत्ते गुंडाळून ठेवून काही जण त्या काळाचे आदर्श सुवर्णयुग म्हणून वर्णन करू लागतात, तेव्हा वर नोंदविलेल्या तशा बाबी नोंदवून असे भ्रम नाकारणे आवश्यक ठरते. परमेश्वराकडून देवदूत महम्मदाकडे येई, तो परमेश्वराचा संदेश आणि हा ईश्वरीय संदेश म्हणजे पवित्र कुराण. इस्लामच्या सर्व धर्माला, तत्वज्ञानाला व वागणुकीला हा ग्रंथ आधारभूत आहे अशी मुसलमानांची श्रद्धा आहे. त्यांच्या मते हा परमेश्वराचा शेवटचा परिपूर्ण ग्रंथ असल्यामुळे या ग्रंथाच्या शुद्धतेची जबाबदारी स्वतः परमेश्वरानेच घेतलेली आहे. म्हणून त्यात नवीन काही आलेले नाही, त्यातून जुने काही गळून पडलेले नाही. मुसलमानांच्या मते अरबी ही जगातील सर्वात पवित्र भाषा आहे, कारण ती परमेश्वराने उपदेशासाठी निवडलेली आहे. प्रत्यक्ष कुराणामध्ये मात्र असे म्हटलेले आहे की काफिरांना उपदेशाची गरज असल्यामुळे ईश्वर उपदेश काफिरांच्या भाषेत पाठविण्यात आलेला आहे. ही भूमिका अधिक समंजसपणाची होती. जी भाषा बोलणारे लोक त्यांना त्यांच्या भाषेत धर्माचा उपदेश हा मुद्दा पुढे गेल्यावर अमान्य करण्यात आला. महम्मद हा शेवटचा प्रेषित म्हणून तो सर्वात मोठा, कुराण हा शेवटचा ईश्वरी ग्रंथ म्हणून तो सर्वात प्रमाण आणि त्या ग्रंथाची भाषा अरबी म्हणून अरबी सर्वश्रेष्ठ भाषा अशी भूमिका नंतरच्या काळात घेण्यात आली. कुराण याचा शब्दशः अर्थ संदेश, भाषण, सांगणे असा आहे. या कुराणातील काही भाग मक्केत आलेला आहे. मक्केत अधिक वेळा परमेश्वरी संदेश आलेला आहे. मक्केत असताना एकूण 114 सुऱ्यांपैकी 90 सुरे परमेश्वराकडून पाठविले गेले. हा संदेश पाठविण्याचा जो साक्षात्कार किंवा ज्या साक्षात्कारात संदेश प्राप्त होतो त्याला वही असे म्हणतात.
मक्केतील सुरे काही प्रमाणात उदारमतवाद सांगणारे आहेत. उदाहरणार्थ, सुरे काफरून जर घेतला तर त्यात असे म्हटले आहे की हे काफिरांनो, मी ज्या वस्तूची उपासना करतो ती तुम्हाला उपास्य नाही, उपास्य होणार नाही. तुम्ही ज्या वस्तूंची उपासना करता ती मला उपास्य नाही, होणार नाही. पण म्हणून काय झाले? लकुम दिनकुम वलिये दिन, तुमचा धर्म तुम्हाला असो, माझा धर्म मला असो. मक्केतील हा उदारमतवाद मदिनेत मावळलेला आहे. मदिनेत आलेले सुरे मकीहून अधिक लांब व थोडे रुक्ष आहेत. त्यांची संख्या 24 आहे. मुसलमान धर्मशास्त्राप्रमाणे मदिनेतील उपदेश हा अंतिम उपदेश आहे. या उपदेशापेक्षा जर मक्केतील उपदेश निराळा असेल तर त्या प्रमाणात तो रद्द मानला गेला पाहिजे. याला तन्सिक नासिकचा सिद्धांत असे म्हणतात. कुराणामधील प्रत्येक वाक्य, प्रत्येक अक्षर त्याचा क्रम ईश्वरीय असून पवित्र कुराणाचा हदीसने म्हणजे धर्मशास्त्राने स्पष्ट केलेला अर्थ हाच एकमेव खरा अर्थ आहे असे मुसलमानांचे म्हणणे असते. हदीसमध्ये 2 बाबी असतात. एक तर एखादी घटना सांगितलेली असते, तिचा संदर्भ असतो, ती घटना प्रेषिताशी निगडीत असते. अमुक प्रसंगी प्रेषित असे वागला, अमुक प्रसंगी प्रेषिताने असे स्पष्टीकरण दिले असा उल्लेख असतो. याला मतन असे म्हणतात. पण ही बाब कळली कशी? त्यासाठी परंपरा लागते. अमक्याने अमक्याला सांगितली, त्याने तमक्याला सांगितली. या परंपरेला अस्नाद असे म्हणतात. अस्नाद व मतन मिळून हदीस होते. कुराण ज्याप्रमाणे परमेश्वरी पुस्तक, त्याप्रमाणे हदीस हे इस्लामचे धर्मशास्त्र. या हदीसचा कायदा म्हणजे शर्यत. इस्लाममधील 2 प्रसिद्ध पंथ शिया व सुन्नी या प्रत्येकाचे हदीस आहेत. प्रसिद्ध सुन्नी हदीस 9व्या शतकातील अल बुखारीचा आहे. प्रसिद्ध शिया हदीस 10व्या शतकातील याकूब अलकिनीचा आहे. आरंभापासूनच इस्लाममध्ये 2 परंपरा होत्या. मक्केत ज्यावेळी धर्मोपदेश सुरू झाला त्यावेळी वैराग्य व अध्यात्म याला जास्त महत्त्व होते. ही ईश्वरनिष्ठांची, धार्मिकांची परंपरा म्हणजे तारिकत. इस्लामचे सर्व संत या परंपरेतून निर्माण होतात. पण इस्लाम हा विजेत्यांचाही धर्म आहे. ही विजेत्यांची परंपरा म्हणजे शर्यतची परंपरा. भारतात इस्लामी राज्य येण्यापूर्वी इस्लामचे साधुसंत येऊन पोहोचलेले होते. मुसलमान व्यापारीही येत. राष्ट्रकूट सम्राट अमोघ वर्ष सर्व याने या व्यापाऱ्यांसाठी मस्जिद बांधून दिलेली होती. जे प्रसिद्ध संत भारतात राज्यकर्त्यांच्या पूर्वी आले त्यांनी इस्लामचा धर्मप्रचार येथे केलेलाच होता. मुसलमानांमधले गट ज्यांनी जुन्या हिंदूंच्या बहुतेक चालीरीती चालू ठेवलेल्या आहेत ते बहुतेक संतांच्या उपदेशाने मुसलमान झालेले लोक आहेत. कोकणात ग्रामीण भागात पसरलेला मुसलमान या प्रकारचा आहे. सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने इस्लामी खरी परंपरा म्हणजे शर्यत. या परंपरेत हदीसच्या धर्मशास्त्राचे 4 प्रसिद्ध गट पडले. हे गट म्हणजे हनाफी, शफी, मालिकी आणि हंबली. या 4ही गटातील मतभेद प्रामुख्याने न्यायतत्व व काही चालीरीती यांच्यापुरते आहेत. बाकी बहुतेक सर्व प्रश्नांवर त्यांचे एकमत असून हा सुन्नी पंथीयांचाच एक गट आहे. इस्लाममधील प्रत्येक गोष्टीला परमेश्वराची मान्यता दाखवावी लागत असल्यामुळे कुराण भाष्याला इस्लाममध्ये एक विशेष महत्त्व आलेले आहे. आरंभीच्या काळात वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा व चर्चा करून कुराणाचे अर्थ लावले जात. अशी चिकित्सा करून अर्थ लावणे याला इज्तिहाद असे म्हणतात. लवकरच हा इज्तिहाद बंद झाला आणि कुराणाचे परंपरा मान्य विवेचन हेच एकमेव विवेचन ठरविण्यात आले. या परंपरा मान्य पद्धतीला मुक्लिद असे म्हणतात. या परंपरेचे सर्वात प्रसिद्ध कुराण भाष्य इमाम फखरुद्दीन राझी याचे आहे. हे भाष्य 12व्या शतकाच्या शेवटचे भाष्य आहे. कोणत्याही धर्माचा अभ्यास करताना एक प्रश्न फार महत्त्वाचा असतो. हा प्रश्न म्हणजे त्या धर्माचा अर्थ लावावा कसा. कोट्यावधी अनुयायी शतकानुशतके त्या धर्मग्रंथाचा जो अर्थ प्रमाण मानित आले आणि त्या अर्थावर श्रद्धा ठेवून आचरण करीत आले तो त्या धर्माचा खरा अर्थ समजावा की आजच्या इतिहास चिकित्सेला त्या ग्रंथाचा कळणारा, पटणारा पण कुणालाच श्रद्धेय, आचरणीय न वाटणारा धर्मग्रंथाचा अर्थ म्हणजे धर्म समजावा.
जर एखाद्या धर्मात धर्म सुधारणेच्या दृष्टीने अशी एखादी चिकित्सक अभ्यासाची चळवळ निर्माण झालेली असली तर तिचाही विचार करता येतो. पण एरवी कोट्यावधी अनुयायांनी प्रमाण मांडलेला त्या धर्मग्रंथाचा अर्थ हाच समाज जीवनावर प्रभाव टाकणारा घटक गृहीत केला पाहिजे व त्या दृष्टीनेच इस्लामचा विचार केला पाहिजे. हा विचार करत असताना खरोखरच ही भूमिका पवित्र कुराणाला मान्य आहे काय हा प्रश्न गौण ठरतो व ही भूमिका पवित्र धर्मग्रंथाला मान्य आहे अशी अनुयायांची श्रद्धा आहे की नाही हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. शेवटी परंपरा आणि अनुयायांची श्रद्धा आपण नजरेआड करू लागलो तर मग कशाचाही अर्थ कळणेच कठीण होऊन जाईल. न्यायमूर्ती मोहम्मद मुनीर यांनी हा प्रयोग करून दाखवलेला आहे. पाकिस्तानमधील मोठमोठ्या धर्मपंडितांना मुनीरांनी विचारले, मुसलमान कुणाला म्हणावे त्यांची व्याख्या करा. अनेक उलेमांनी अनेक व्याख्या दिल्या. या व्याख्यांमध्ये उलेमांचे एकमत तर नव्हतेच, पण आपल्याच व्याख्या उलेमांना समाधानकारकही वाटत नव्हत्या. खरोखरीच सर्वच धर्मांची ही परिस्थिती आहे. कोणालाही हिंदू, मुसलमान किंवा ख्रिश्चन कोण याची काटेकोर व्याख्या करता येत नसते, कारण धर्माचे स्वरूप एकेरी नसते. जे धर्मग्रंथात सांगितलेले असते ते सगळेच आचरणात नसते. जे आचरणात असते त्याला नेहमीच धर्मग्रंथात आधार सापडेलच असे नाही, पण परंपरेत आधार सापडतो. या परंपरांच्या संदर्भातच एकमेकाची भूमिका लक्षात घ्यावी लागते. त्या संदर्भातच इस्लामचा अर्थ समजून घेतला पाहिजे. मुसलमानांची मते मांडण्याची व चर्चा करण्याची एक स्वतंत्र पद्धत आहे. त्यामुळे प्रत्येक भूमिकेचे दोन अगदी परस्पर भिन्न अर्थ होतात. यातील एक अर्थ बिगर मुसलमानांना सांगण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी असतो. दुसरा अर्थ मुसलमानांनी श्रद्धा ठेवण्यासाठी व आचरणात आणण्यासाठी असतो. मुसलमानांना जर विचारले की इस्लामची मुख्य भूमिका काय, तर ते आराकीने खमसा म्हणजे 5 तत्वे सांगू लागतात. ही 5 तत्वे म्हणजे नमाज अर्थात ईश्वर प्रार्थना, रोजा अर्थात उपवास, हज अर्थात तीर्थयात्रा, जकात अर्थात धर्मादाय व वहदत अर्थात ईश्वरी ऐक्य अशी आहेत. या 5 तत्वांप्रमाणे इस्लाम धर्माची सरळ सरळ व्याख्या व भूमिका अशी होती की परमेश्वर एक आहे, सर्वांचा परमेश्वर तोच आहे, त्याची प्रार्थना करावी, त्याचे आभार मानावेत, त्याच्या नावे उपवास करावा, मक्का मदिनेच्या तीर्थयात्रा कराव्या, त्याच्या नावे धार्मिक दान करावे व त्याच्या ऐक्यावर विश्वास ठेवावा. इस्लामची ही भूमिका असल्यामुळेच इस्लामला परमेश्वराशी विनाट शरणागती सांगणारा धर्म असे म्हणतात. वरवर निरुपद्रवी असणारी ही भूमिकाच इस्लामची मूळ भूमिका आहे. पण या भूमिकेचा अनुयायांना मान्य असणारा अर्थ आणि आपल्याला कळणारा अर्थ यात फरक आहे. मुसलमानांच्या मते रहीम म्हणजे दयाळू, करीम म्हणजे कृपाळू ही परमेश्वराची नावे नव्हेत, ती त्याची विशेषणे आहेत. या विशेषणांचे भाषांतर होऊ शकते, पण परमेश्वराच्या नावाचे भाषांतर होऊ शकत नाही. हे परमेश्वराचे नाव अल्लाह असे आहे. या अल्लाह नामधारी परमेश्वर हाच एकमेव परमेश्वर आहे आणि तोच सर्व जगाचा निर्माता आणि त्राता आहे. मुसलमान या परमेश्वराला रब्बुल आलमीन म्हणजे सर्व जगाचा परमेश्वर असे मानतात. त्यांच्या मते परमेश्वर एक आहे, त्याचे नाव अल्लाह आहे, तोच एक परमेश्वर आहे, म्हणून दुसरा कुठलाही ईश्वर नाही. या परमेश्वराचा प्रेषित म्हणजे रसूल मुहम्मद आहे, त्याचा उपदेश कुराण आहे, म्हणून परमेश्वराची प्रार्थना कुराणामध्ये सांगितली तशीच व्हायला हवी, मुहम्मदावर विश्वास ठेवूनच व्हायला हवी. धर्मादाय म्हणजे मुसलमानांचाच धर्मादाय व तीर्थयात्रा म्हणजे त्यांचीच तीर्थयात्रा. थोडक्यात मुसलमान असे मानतो की या जगात एकच धर्म आहे व तो पवित्र आहे, तो म्हणजे इस्लाम हा धर्म. उरलेले जे धर्म आहेत ते खरे धर्मच नाहीत. एकतर ती पाखंड्य आहेत म्हणून नष्ट केली पाहिजेत, किंवा इस्लामच्या भ्रष्ट नकला आहेत म्हणून त्या शुद्ध करून घेतल्या पाहिजेत. या परमेश्वराची उपासना करण्याचा एक मार्ग म्हणजे त्याचा संदेश जगभर प्रचारित केला पाहिजे, प्रसारित केला पाहिजे. हे करताना तबलीग म्हणजे स्वधर्म प्रचार करावा लागेल. तरदीद म्हणजे परधर्म खंडन करावे लागेल. पण हा धर्माचा प्रचार सोपा नाही. हा धर्मप्रचार सहजासहजी लोकांना पटणार नाही. म्हणून ईश्वर सेवेप्रित्यर्थ मुसलमानांना सर्व जग जिंकावे लागेल. हे जग जिंकण्यासाठी तलवार हाती घेऊन धर्मयुद्ध करावे लागेल. हे धर्मयुद्ध म्हणजे जिहाद बा सैफ.
ज्यावेळी मुसलमानेतरांना जिहादचा अर्थ सांगत असतात त्यावेळी ते म्हणतात की जिहाद हा धर्मशब्द मुसलमानाने दिलेला तिहेरी झगडा असतो. त्याच्या स्वतःच्या मनात बळकट धर्मश्रद्धा नसते, अशुद्ध विचार असतात, म्हणून स्वतःविरुद्ध धर्मश्रद्धा पक्की करण्यासाठी झगडावे लागते. स्वतःविरुद्ध धर्मश्रद्धा पक्की करण्यासाठी झगडावे लागते. हे एक धर्मयुद्ध. आपल्याच धर्माचे इतर अनुयायी असतात, त्यांची धर्मश्रद्धा बळकट करावी लागते. हे दुसरे धर्मयुद्ध. आणि ज्यांनी मुसलमानी धर्म स्वीकारलेला नसतो त्यांना इस्लाम पटवून द्यावा लागतो, हे तिसरे धर्मयुद्ध. हा मुसलमानेतरांसाठी असणारा जिहादचा सोज्वळ अर्थ पटवून देण्यासाठी तलवारही वापरावी या एका भूमिकेमुळे तो आक्रमक, अत्याचारी व हिडीस होतो. इतर सर्व धर्मपरंपरांचा उच्छेद करून आपली धर्मपरंपरा लादणे हा जिहादचा भाग आहे. आपण इतरांवर धर्म लादतो हे मुसलमान कबूलच करीत नाहीत. त्यांचे म्हणणे असे की धर्म लादला जात नसतो. त्यांचे म्हणणे असे की धर्म लादला जात नसतो. लादणे म्हणजे अन्याय, धर्म म्हणजे न्याय, म्हणून धर्म पटविला जातो. अन्यायाने लोकांनी स्वतःवर लादून घेतलेला अधर्म दूर करून धर्म पटवून द्यावा लागतो. या कार्यात तलवार वापरावी लागते, कारण कुराणामध्येच परमेश्वराने तलवार वापरण्याची आज्ञा दिलेली आहे. आपण हिंदू लोक परमेश्वर न्यायी आहे असे म्हणतो. मुस्लिम धर्मशास्त्राला ही कल्पना मान्य नाही. त्यांचे म्हणणे असे की न्याय नावाची कोठली स्वतंत्र बाब आहे आणि परमेश्वर तिचे परिपालन करतो. हे म्हणजे परमेश्वरी सार्वभौमत्वाला, सर्वतंत्र स्वतंत्रतेला बाधक आहे. परमेश्वरी सार्वभौमत्वाला, सर्वतंत्र स्वतंत्रतेला बाधक आहे, म्हणजे कादिरे मुतलकच्या भूमिकेला बाधक आहे. इस्लामच्या मते न्याय ही कल्पनाच परमेश्वर सापेक्ष आहे. म्हणून परमेश्वर जे सांगतो, परमेश्वर जे करतो त्याला इस्लाम न्याय असे म्हणतो. परमेश्वराने इस्लाम हा परिपूर्ण धर्म म्हणून सांगितला आहे. तो एकमेव परिपूर्ण मानून त्याला शरण जाणे हा न्याय. परमेश्वराची आज्ञा झाल्यानंतर सुद्धा तो धर्म न स्वीकारणे हाच अन्याय. म्हणून इस्लाम ईश्वरी आज्ञेने शस्त्रबळाने अन्याय नाहीसा करतो, न्यायाची स्थापना करतो. इस्लाममध्ये धर्माची आज्ञा बदलणे हा गुन्हा आहे. या गुन्ह्याला इर्तकाम असे म्हणतात. धर्माची अक्षरे तीच ठेवणे आणि आशय बदलणे यालाही गुन्हाच मानलेले आहे. हा गुन्हा करणाऱ्याला जिंदिक म्हणतात. धर्म सोडून दूर जाणे याला बैद म्हणतात. इर्तकाम, इर्तदाद, बैद, जिंदिक या सर्वांना कमरेपर्यंत जमिनीत पुरावे आणि दगडांनी ठेचून ठार करावे अशी धर्मशास्त्राची आज्ञा आहे. हा स्वधर्मातील अश्रद्धांच्या विरुद्ध सुरू असलेला जिहाद आहे. परधर्मीयांना तलवारीने इस्लाम पटवावा आणि स्वधर्मियांच्या मनात धर्मविषयक कच्चेपणा निर्माण झाला तर तो दगड घालून दूर करावा. ही धर्माज्ञा नेहमीच मनाला पटत नाही. ती मनाला घट्ट पटविणे हा स्वतःविरुद्ध जिहाद आहे. इस्लाममध्ये एक पंथ अहमदिया या नावाचा आहे. मिर्झा गुलाम अहमद यांनी हा पंथ इसवी सन 1882 मध्ये निर्माण केला. हा पंथ असे मानतो की तलवारीचे धर्मयुद्ध 20व्या शतकात समाप्त झालेले आहे, म्हणून जिहाद बा सैफ आता रद्द झाला आहे. या त्यांच्या भूमिकेमुळे प्रत्येक अहमदी दगडांनी ठेचून मारण्याच्या लायकीचा, अर्थात बाजिबुल कत्ल म्हणजे मृत्युदंडास पात्र आहे असे मुसलमानांचे म्हणणे आहे. या मुद्द्यावरच इसवी सन 1953 साली पाकिस्तानात अहमदिया विरोधी दंगली झाल्या व परिणामी पाकिस्तानातील सर्व लोकशाही संपली. हिंदुस्थानातील एकाही मुस्लिम धर्मपंडिताने अगर एकाही तथाकथित राष्ट्रीय मुसलमानाने जिहाद बा सैफची आज्ञा रद्द झालेली असून आता लागू राहिलेली नाही असे स्वतंत्र भारतात सुद्धा कधी म्हटले नाही. याचा अर्थ असा की जर जमेल तर तलवारीच्या जोरावर सर्व हिंदुस्थान मुसलमान करणे हा न्याय्य असून मुसलमानांचा तो हक्क आहे अशी श्रद्धा आजचे राष्ट्रवादी किंवा बिगर राष्ट्रवादी सर्वच मुसलमान नेते बाळगतात असा होतो. इस्लाम हा दीन कामिल आहे, म्हणून त्यात जगाच्या अंतापर्यंत कोणताही बदल होणे शक्य नाही. इस्लाममध्ये धर्म सुधारणेला वाव नाही. लोकशाही ही भांडवलशाहीला जन्म देते व त्यामुळे अनिती आणि अनाचार वाढतो, म्हणून जगाचे प्रश्न लोकशाहीने सुटू शकत नाही. समाजवादात हुकुमशाही येते, त्यामुळे अन्याय व अत्याचार संपू शकत नाही.
म्हणून जगाचे सर्व प्रश्न समाजवादाने सुटू शकत नाही. मग सर्व जगाचे सर्व प्रश्न सोडविण्याचा एकमेव मार्ग सर्वांनी मुसलमान व्हावे एवढा एकच उरतो. भारताचे भवितव्य सुद्धा यच्चयावत सर्व भारतीयांनी मुसलमान व्हावे हेच आहे आणि या एकाच मार्गाने भारतासमोरील सर्व प्रश्न सुटू शकतील अशी प्रतिपादन करणारी पुस्तके आजही हिंदुस्थानातील मुसलमान लिहितात, कारण या तत्वावर त्यांची श्रद्धा आहे. ज्यावेळी शेवटचा प्रेषित जन्माला आला त्यावेळी सर्व जगात अनिती, भ्रष्टाचार वाढून अन्यायाचे तमोयुग चालू होते. परमेश्वराने प्रथम शेवटचा प्रेषित पाठवून ही कोंडी फोडली असे मुसलमानांचे म्हणणे आहे. हा प्रेषिताचा उदय 6व्या शतकात होत असल्यामुळे हिंदुस्थानातील सर्व चालुक्य, राष्ट्रकूट यांचा काळ अधःपाताचा, अज्ञानाचा, तमोयुगाचा आहे असे मुसलमान इतिहासकार आग्रहाने सांगतात. या तमोयुगातून भारतात मुसलमान आले तेव्हा भारताची सुटका झाली. म्हणून मुसलमानांनी भारताला सभ्यता दिली, संस्कृती दिली, ज्ञान व कला यांची देणगी दिली, एक राष्ट्र या स्वरूपात आणले, न्यायाची व शांततेची राजवट दिली असे सर्व जातीयवादी आणि राष्ट्रवादी मुसलमानांचे म्हणणे आहे. इस्लाममध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो. तो प्रश्न असा की सद्गुणी व चांगला माणूस असेल पण मुसलमान नसेल तर मृत्यूनंतर त्याचे काय? इस्लामच्या धर्मशास्त्राचे याला उत्तर असे आहे की माणसाची शक्ती परिमित म्हणजे मोजकी आहे. त्याची चांगुलपणाची शक्ती ही परिमित आहे, वाईटपणाची शक्ती ही परिमित आहे. त्यामुळे चांगला माणूस मोजके पुण्य करतो व त्या मोजक्या काळासाठी स्वर्गात जातो. वाईट माणूस मोजकी वाईट कामे करतो, अर्थात वाईट मुसलमान मोजकी वाईट कामे करतो, मोजक्या काळासाठी नरकात जातो. यानंतर वाईट मुसलमानसुद्धा मोजके पाप संपले की मुसलमान असल्यामुळे अनंतकाळ स्वर्ग सुखाचा धनी होतो. आणि चांगला पण बिन मुसलमान नसल्यामुळे मोजके पुण्य संपले की अनंतकाळचा कायमचा नरकाचा धनी होतो. इस्लाम हा परमेश्वराशी निष्ठा ठेवणारा धर्म आहे. तो परमेश्वराचा प्रेषित म्हणून प्रेषितावर निष्ठा ठेवतो व प्रेषिताचे अनुयायी म्हणून सर्व मुसलमानांवर निष्ठा ठेवतो. या निष्ठेला उम्मतची निष्ठा म्हणतात. उम्मतची निष्ठा म्हणजे सर्व जगातील मुसलमान हे एक कुटुंब असून सर्व जगातील बिगर मुसलमान हे या कुटुंबाच्या बाहेरचे आहेत. ह्या भूमिकेमुळेच मौलाना सुलेमान दर्याबादी असे म्हणतात की प्रत्येक मुसलमानाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या निष्ठा असतात. पैकी सर्वश्रेष्ठ निष्ठा परमेश्वर, त्याचा प्रेषित व त्याच्या आज्ञा यांच्यावर असते. ही सर्वोच्च बिनशर्त निष्ठा आहे. दर्याबादींनी या निष्ठेत तलवारीचे धर्मयुद्ध हेही येते इतकेच सांगितले नाही. दर्याबादींनी या निष्ठेत तलवारीचे धर्मयुद्ध हेही येते इतकेच सांगितले नाही, तर हा भाग धर्माचा गुह्यात गुह्यतम भाग असून तो न सांगता मुसलमानांनी समजून घ्यायचा आहे. मुसलमानांची दुसरी निष्ठा सर्व जगातील मुसलमान, त्यांचे प्रश्न, मुस्लिम राज्ये, राष्ट्रे यांच्याशी असते. ही दुसरी निष्ठा पहिल्या निष्ठेतूनच निर्माण होते. या दुसऱ्या निष्ठेने न सांगता भारतीय मुसलमानांची पाकिस्तान निष्ठा समजून घ्यायची आहे. मुसलमानांची तिसरी निष्ठा इस्लामचा कायदा, परंपरा व संस्कृती यांच्याशी असते, कारण या कायद्यात कोणताही बदल शक्य नसतो. सर्व जगातील मुसलमान एक कुटुंब असल्यामुळे जगाबाहेरच्या कुठल्याही मुसलमानांपेक्षा हिंदुस्थानातील बिगर मुसलमानांना दूरचा आहे. हे सर्व स्पष्टीकरण करून वर दर्याबादी कळस असा बांधतात की प्रत्येक मुसलमान ज्या राज्यात राहतो त्या राज्याशी व देशाशी, अर्थात हुकूमत और मुल्क असे दर्याबादींचे शब्द आहेत. राष्ट्र हा शब्द त्यांनी गाळला आहे. तो एकनिष्ठ असतोच, पण ही निष्ठा मुसलमानांच्या जीवनात गौण असते. इस्लामचे असे स्पष्टीकरण करणारे मौलाना दर्याबादी राष्ट्रीय मुसलमानांच्या धर्मपीठालाही वंदनीय धर्मगुरू आहेत. इस्लामच्या मते इस्लामची मूळ भूमी अरबस्तान आहे. या मूळ भूमीत इस्लामचे राज्य चालू असताना जे बिगर मुसलमान राहत होते त्यांची 2 गटात विभागणी केली गेलेली आहे. या 2 गटातील लोक अहलुल किताब म्हणजे ईश्वरी ग्रंथवाले, अहलुल किताब म्हणजे ईश्वरी ग्रंथवाले म्हणजे ख्रिश्चन व ज्यू एकीकडे, आणि नाहलुल किताब म्हणजे मूर्तीपूजक, धर्मग्रंथहीन, मश्करीन तथा सबियान, मगियान, महायान बौद्ध, शैव दुसरीकडे असे होते. यापैकी धर्मग्रंथ शून्य
अर्थात नाहलुल किताब मूर्तिपूजकांसमोर इस्लामचा स्वीकार किंवा मरण हे दोन पर्याय मुसलमान धर्मराज्याने ठेवले व प्रत्येकाला आपला पर्याय निवडण्यास पूर्ण स्वातंत्र्य दिले. या उलट जे धर्मग्रंथवाले अर्थात अहलुल किताब होते त्यांच्याशी करार करण्यात आला, अर्थात ख्रिश्चन आणि ज्यू. यांना करारामुळे मॉहिद असे म्हणतात. या मंडळींनी जिजिया द्यावा व जगावे. जिजियाचे प्रमाण इस्लाम ठरविल तितके. हा जिजिया दिल्यानंतर सत्ता, सैन्य, न्यायदान सोडून जीवनाच्या इतर कक्षा या मंडळींना मोकळ्या होत्या. प्रथम त्यांनी एक अट पाळली पाहिजे, ती ही की नवे पूजागृह बांधायचे नाही. मुसलमानांनी त्यांच्या धर्मावर टीका केली तर उत्तर द्यायचे नाही. दुसरे म्हणजे त्यांनी आपल्या धर्मातून बाहेर गेलेले लोक परत आणायचे नाहीत. या गटात मॉहिद या नावाने ख्रिश्चन व ज्यू होते. ज्यू व ख्रिश्चन या धर्मात मुलगा जन्मतः ज्यू किंवा ख्रिश्चन नसतो. त्याला पित्याच्या धर्माची दीक्षा देणे हा प्रघात असल्यामुळे तो गुन्हा होतो. म्हणजे एका पिढीत सर्व संपविण्याचा हा उद्योग होता. प्रेषिताने हा करार केला. त्याच्या मृत्यूनंतर 4 वर्षात खलिफा उमरनेही हाही करार तोडला. अरबस्तानाखेरीज जे इतर देश आहेत ते मुसलमानांनी जिंकलेले देश आहेत. अशा जिंकलेल्या देशांना दारे सलाम म्हणतात. या देशातील बिगर मुसलमान प्रजा झिम्मी होते. मॉहिदप्रमाणे झिम्मी ही जिझिया देऊन त्याच अटीवर जगू शकतात. मात्र नाहलुल किताब झिम्मी होऊ शकत नाही. याचा अर्थ हा की भारत मुसलमानांनी जिंकला की येथील सर्व प्रजेला ती ख्रिश्चन व ज्यू नसल्यामुळे झिम्मी होण्याचा अधिकार नाही. त्यांनी एकतर मुसलमान व्हावे किंवा मरण पत्करावे. असे असताना सुद्धा मुस्लिम राज्यकर्त्यांनी जिझिया घेऊन हिंदूंना मुसलमान न होता जगण्याचा अधिकार दिला, हे त्यांचे औदार्य झाले. राष्ट्रीय मुसलमानांची परंपरा सर्वांना प्राणदंड देण्याचा मुस्लिम राज्यकर्त्यांचा हक्क मान्य करते, या हक्काचे समर्थन करते, पण हा हक्क उदारपणे मुस्लिम राज्यकर्त्यांनी वापरला नाही याबद्दल त्यांची स्तुती करते. अराष्ट्रीय मुसलमानांची परंपरा मुस्लिम राज्यकर्त्यांचे औदार्य अक्षम्य धर्मविरोधी वर्तवणूक मानते. हा दारे सलाम ज्यावेळी मुसलमानांच्या हातातून निघून जातो त्यावेळी तो दारुल हर्ब होतो. दारुल हर्बचे दारे सलाममध्ये रूपांतर करणे हे मुसलमानांचे ईश्वरी आज्ञेने प्राप्त झालेले पवित्र नैतिक कर्तव्य आहे, म्हणजे फर्जे ऐन आहे, असे मुस्लिम धर्मशास्त्राचे म्हणणे आहे. मुस्लिम धर्मशास्त्र शत्रूंच्या स्त्री पुरुषांची लूट करून त्यांना पकडून गुलाम करण्यास परवानगी देते. धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक मुसलमान 4 बायका करू शकतो, मात्र तो दासी कितीही ठेवू शकतो. त्या संख्येला मर्यादा नाही. दासीकडून शरीफ भोग मागणे हा मालकाचा हक्क धर्मशास्त्राला मान्य आहे. या दासी भेट मिळालेल्या असू शकतात, विकत घेतलेल्या असू शकतात, पकडलेल्या असू शकतात. यातील सर्व क्रिया धर्मशास्त्राला मान्य आहेत. गुलाम हा मुसलमान झाला तरी तो गुलामच राहतो. प्रेषिताच्या हयातीतच मुसलमान होऊनही गुलाम असणारे स्त्री पुरुष खूप होते. गुलामांना गुलामगिरीतून मुक्त करणे कर्तव्य नाही, पण ते पुण्यकृत्य आहे. इस्लामसाठी लढाई करणे हेही पुण्यकृत्य आहे. पाप घडले तर कुठले तरी पुण्यकृत्य करून ते पाप नाहीसे करता येते. कोणत्याही बाईला कारण न देता नवरा घटस्फोट देऊ शकतो, स्त्रीला मात्र घटस्फोट घेता येत नाही. त्यामुळे 5वी बायको करायची असेल तर एकीला घटस्फोट देता येतो. इस्लामच्या उदयापूर्वी लोक मुली जन्मताच मारून टाकीत. स्त्री जायदाद मानली जाई. बापाच्या मृत्यूनंतर जायदाद व जनावरे यांबरोबर वारसाला बापाच्या स्त्रियाही मिळत. ही परिस्थिती बदलून प्रेषिताने स्त्री हत्या बंद केली. स्त्रीला इस्टेटीत हक्क दिले. उत्तराधिकाराने जायदाद जाईल पण स्त्री जाणार नाही ही सोय केली. पण स्त्रियांना असे संरक्षण म्हणजे स्त्री पुरुष समानता नव्हे, इतके मात्र लक्षात ठेवले पाहिजे. असे हे इस्लामचे धर्मशास्त्र आहे व हा त्याचा धर्म आहे. वर सांगितलेल्या प्रत्येक बाबीला प्रेषिताचा आधार दाखविणे, मग तो प्रेषिताच्या कृत्याचा असो अगर राष्ट्राचा असो, हे हदीसचे म्हणजे धर्मशास्त्राचे काम आहे. हदीसमधील प्रत्येक बाबीला ईश्वरी ग्रंथाचा आधार दाखवून देणे व त्या संदर्भात कुराणाची तपसीस करणे म्हणजे भाष्य करणे. हदीसच्या प्रत्येक भूमिकेला कुराणाची मान्यता दाखविणे हे धर्मपंडिताचे म्हणजे उलेमांचे काम आहे.
उलेमांनी कुराणाच्या व हदीसच्या आधारे जो धर्म स्पष्ट केला आहे त्याचे स्वरूप आतापर्यंत सांगितले. हाच ईश्वरी ग्रंथाचा अर्थ आहे काय ही चर्चा करणाऱ्यांनी खुशाल करावी. हाच इस्लामचा अर्थ आहे यावर भारतातील मुस्लिम धर्मवेत्ते म्हणजे मौलाना सुलेमान नदवी, पाकिस्तानातील धर्मनेते मौलाना मौदुदी व रायबरेली फिरंगी महल, नदवत उल उलेमा, देवबंद ही मुस्लिम धर्मपीठे यांचे एकमत आहे. यांच्यातील मतभेद यानंतर सुरू होतो. जगातल्या अनेक कोटी मुसलमानांची व भारतातल्या 5 कोटी मुसलमानांची समाज म्हणून इस्लामच्या या अर्थाला मान्यता आहे. इस्लामचे स्पष्टीकरण करणारे जे धर्मपंडित असतात त्यांना उलेमा म्हणतात. आपल्या धर्मशास्त्राच्या ज्ञानामुळे हे उलेमा धर्मसभेचे सदस्य होतात. इस्लाममध्ये राजसत्ता व चर्चा एकच आहे, म्हणून धर्मसभा व संसद एकच आहे. खलिफा हाच धर्मगुरू व सम्राट असतो. या धर्मसभेला जमहूर असे म्हणतात. हा जमहूर धर्मशास्त्र पाहतो व कायदे करतो, न्यायदान करतो, राजाला सल्ला देतो. हे इस्लाममधील लोकशाहीचे स्वरूप आहे. राज्यातील ज्यू ख्रिश्चनेतरांना मुसलमान झाल्याशिवाय जगण्याचा हक्क नाही. ज्यू ख्रिश्चनांना प्रचंड कर देऊन दुय्यम नागरिकत्व मिळालेले आहे. खुद्द मुसलमानांनाच मतदानाचा प्रतिनिधी निवडण्याचा हक्क नाही. स्वतंत्र विचार केल्यास देहदंडाची शिक्षा आहे. हक्क फक्त धर्मपंडितांना, तोही धर्मशास्त्र पाहून. असे इस्लामी लोकशाहीचे स्वरूप आहे. मात्र भारतातील साधेसुधे राष्ट्रीय मुसलमान तर सोडाच, पण कडवे समाजवादी राष्ट्रीय मुसलमान इस्लामने जगातील आदर्श लोकशाही निर्माण केली होती अशी श्रद्धा ठेवतात. तत्वज्ञानात इस्लामचे तत्वज्ञान परिपूर्ण द्वैताचे तत्वज्ञान आहे. वस्तूहून वस्तू निराळी, जीवाहून जीव निराळा. मुसलमान जीवाहून बिगर मुसलमान जीव निराळा. पुरुषाहून स्त्री निराळी. या सर्वांच्यापेक्षा प्रेषित निराळा, त्याहून परमेश्वर निराळा असे परिपूर्ण द्वैताचे तत्वज्ञान आहे. धार्मिक तत्वज्ञानात अद्वैती तत्वज्ञानाने समाजाला आपले तत्वज्ञान न बिघडविता व्यक्ती स्वातंत्र्यही देऊ शकतात किंवा समाज विन्मुख कर्तव्यच्युतही करू शकतात. द्वैताचे तत्वज्ञान मात्र गुलामीशिवाय दुसरे काहीच देऊ शकत नाही. डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते द्वैताचे तत्वज्ञान जीवनातील नीतिमत्तेचा पायाच उद्ध्वस्त करते. कारण परमेश्वर सर्वश्रेष्ठ असतो. त्याला सर्वस्वी शरण जायचे असते. वाटेल त्याच्यावर परमेश्वर दया करील. तुम्ही वाईट वागूनही दया करील किंवा वाटले तर तुम्ही चांगले वागूनही दया करणार नाही. ही भूमिका चांगुलपणाच्या स्वयंसिद्ध महत्त्वाच्या विरोधी जाते. परमेश्वर सांगेल तो न्याय, परमेश्वर म्हणेल तो धर्म, परमेश्वर ठरविल तो प्रेषित. या धर्मात बदल नाही. कुणाला शंका घेण्याचा हक्क नाही. परमेश्वराचे अबाधित्व व सर्वतंत्र स्वतंत्र तत्व कायमच राहते. कुराणामध्येच हा प्रश्न आलेला आहे. लोकांनी विचारले, हे मोहम्मदा, परमेश्वराने तुलाच काय म्हणून प्रेषित निवडले आणि तू प्रेषित आहेस हे तरी कशावरून? याचे परमेश्वरीय उत्तर आहे की जा त्यांना सांग मी परमेश्वराचा प्रेषित आहे, कारण परमेश्वराची तशी इच्छा आहे. प्रेषित कोण हे ठरविणारा परमेश्वर आहे, तुम्ही नाही. आणि त्यांना सांग प्रेषित असल्याचा पुरावा मागणारे तुम्ही कोण? तुम्ही विश्वास ठेवा आणि शरण या. शरण न आलात तर परमेश्वराचे काही बिघडत नाही. घोर नरकयातना तुमच्यासाठीच आहेत आणि परमेश्वर महान सामर्थ्यशाली आहे. परिपूर्ण द्वैत सांगणाऱ्या या तत्वज्ञानातून समानता व व्यक्ती स्वातंत्र्य निर्माण होणे शक्यच नव्हते. तेथे समाजवाद व लोकशाही यांना वावच नव्हता. कॉम्रेड रॉय सारखे लोक इस्लामचे ऐतिहासिक कार्य सांगताना आपणच तयार केलेल्या भ्रमजालात चक्कर खात आहेत. शिवाय हे द्वैती तत्वज्ञान शस्त्रबळावर विजयी होणाऱ्यांचे होते. जे तत्वज्ञान अनुयायांनाच विनाट शरणागती मागते ते तत्वज्ञान जितांना प्रतिष्ठा देणार तरी कसे? इस्लामी धर्मशास्त्राचा भयानकपणा अजून एका कारणाने वाढलेला आहे. ते कारण म्हणजे इस्लाममधील सबर आणि हिजर हे 2 सिद्धांत. आपल्या श्रद्धेसाठी नेहमीच बलिदान करण्याची इस्लामने आपल्या अनुयायांना परवानगी दिलेली नाही. इस्लामच्या मते जेव्हा अधिसत्ता बिगर मुसलमानांच्या हाती जाते
त्यावेळी मुसलमानांना बिगर मुसलमान देश सोडून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याची परवानगी आहे. याला हिज्र असे म्हणतात. हिज्रला पवित्र ग्रंथ आणि प्रेषिताचे वर्तन या दोन्हींचा पाठिंबा आहे. म्हणून मुसलमान धर्मश्रद्ध असेपर्यंत राष्ट्राच्या मोहात अडकू शकत नाही. शतकानुशतके हिंदुस्थानवर राज्य करून सुद्धा पिढ्यानपिढ्या या देशात जन्मलेले लोक येथील रहिवासी नसतात, विजित देशातील राज्यकर्ते असतात. आम्ही या देशावर 1000 वर्षे राज्य केले आहे, हे वाक्य या संदर्भात समजून घेतले पाहिजे. सर्व राष्ट्रीय मुसलमान हे वाक्य वापरतातच. बिगर मुस्लिम देशात आपल्या मनातील श्रद्धा न सोडता सर्व तडजोडी करून टिकून राहण्याची आज्ञा म्हणजे सबर. बिगर मुस्लिम देशात आपल्या मनातील श्रद्धा न सोडता सर्व तडजोडी करून टिकून राहण्याची आज्ञा म्हणजे सबर. यामुळे खोटे करार करता येतात, आश्वासने देता येतील, शपथ प्रमाण देता येते. धर्मशास्त्राप्रमाणे बिगर मुसलमानांशी केलेले करार, शपथ प्रमाण मुसलमानांवर बंधनकारक नाहीत आणि बिगर मुस्लिम राज्यात प्राणरक्षणार्थ केलेल्या तडजोडी, दिलेली जाहीर व्याख्याने, भाषणे धर्मविरोधी असली तरी ती गुन्हा नाहीत. इस्लामच्या धर्मशास्त्राने मुसलमान कडवा आणि तलवारीवर श्रद्धा ठेवणारा बनविला, म्हणून इतिहासाच्या त्या आठवणी हिंदूंच्या मनात ठणकतच असतात. त्यात पुन्हा धर्मशास्त्राने इतरांच्या दृष्टीने अविश्वसनीय व शंकित राहण्याची सोय करून दिली. 20व्या शतकात भारतीय धर्मश्रद्ध मुसलमानांच्या मार्गात इतरांना आपली धर्मश्रद्धा पटवून देताना ही बेडी फार मोठी आहे. प्रेषिताचा जन्म 6व्या शतकात झाला, मृत्यू 7व्या शतकात झाला. त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांपैकी खऱ्या किती खोट्या किती हे सांगणेच फार कठीण, कारण कोणतेही समकालीन वृत्तांत उपलब्ध नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात जुने उपलब्ध चरित्र सभासदाची बखर हे आहे. ते राजांच्या मृत्यूनंतर केवळ 17 वर्षांनी लिहिले, तर त्यात आख्यायिका, कालविपर्यास, माहितीचा अपुरेपणा भरपूर आहे. छत्रपतींच्या जुन्या चरित्रात आम्ही मल्हार रामराव चिटणीसांचे चरित्र अत्यंत अविश्वसनीय मानतो, कारण 120 वर्षांनी नंतर येणारा हा बखरकार नुसता कल्पना विलासच करतो. महम्मदाचा धर्म विजेता धर्म होता. विजेत्या धर्माच्या धर्मगुरूविषयी आख्यायिकांना तोटा नसतो. त्याचे पहिले चरित्र प्रेषिताच्या मृत्यूनंतर 135 वर्षांनी इश्शाफीने लिहिले. हे अंतर शिवाजी व चिटणीस याहून अधिक आहे आणि हे चरित्रही उपलब्ध नाही. प्रेषित महम्मदाचे पहिले उपलब्ध चरित्र इब्ने हिश्शामचे आहे. हे प्रेषिताच्या मृत्यूनंतर 200 वर्षांनी लिहिले आहे. चरित्रातील सगळ्याच घटना सांगणारा सर्वात प्रमाण ग्रंथ करताच प्रेषिताहून काळाने इतका दूर आहे की त्या वृत्तांतातील विश्वसनीय काय मानावे, अविश्वसनीय काय मानावे हेच कळणे कठीण आहे. इस्लामच्या सर्व परंपरा ग्रथित करणारे सर्वात जुने हदीस म्हणजे धर्मशास्त्र अल बुखारीचे आहे. ते प्रेषिताच्या मृत्यूनंतर सुमारे 240 वर्षांनी गोळा केले गेले व त्यातील बहुतेक हकीकती इजिप्तमध्ये असणारे अरब परंपरेने सांगत आलेले आहेत अशी नोंद आहे. या 225 वर्षांहून अधिक काळात किती घटना, किती आख्यायिका गरजेनुसार नव्याने बनल्या असतील आणि विश्वसनीय जुन्या म्हणून सांगितल्या गेल्या असतील, कोण जाणे. राहता राहिला इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराण मजीद किंवा पवित्र कुराण. जगातले सर्व धर्मग्रंथ अशुद्ध आहेत, आपला मात्र धर्मग्रंथ शुद्ध आहे असे मुसलमानांचे म्हणणे आहे. यातले प्रत्येक अक्षर, त्याचा क्रम, प्रत्येक आयत, तिचा क्रम ईश्वरी आहे. हिंदूंच्या वेदग्रंथांची ज्या प्रकारे मोजदाद जुन्या शौनकाच्या बृहद देवतेसारख्या ग्रंथांनी केलेली आहे, तशी कुराणाचीही मोजदाद इस्लामच्या धर्मपंडितांनी केलेली आहे. या धर्मग्रंथात आयतींची संख्या 6236 आहे. शब्दांची संख्या 77,934 आहे. अक्षरांची संख्या 3,23,621 अशी नोंद केलेली आहे. आयतींचे सुरे होतात. हे सुरे 114 आहेत आणि सुरे विभागात म्हणजे अध्यायात वाटून दिलेले आहेत. असे विभाग एकूण 30 आहेत. कुराण हा परमेश्वराचा अविनाशी शब्द आहे ही इस्लामची भूमिका हिंदूंमधील पूर्वमीमांसकांप्रमाणे निर्माण झालेली दिसते. जर शेवटचा प्रेषित महम्मद याला उपदेश करताना परमेश्वराने तोच आशय गरजेनुसार वेगळ्या शब्दात मांडला असेल, तर मग परमेश्वराची शब्दरचना गरजेनुसार बदलत जाते असे मानावे लागेल.
आणि जी आयत ज्या दिवशी महम्मदाकडे पाठवण्यात आली त्यापूर्वी ती अस्तित्वात नव्हती असे म्हणावे लागेल. आरंभीच्या काळातील मुस्लिम विचारवंतांनी परमेश्वराने महम्मदाकडे आयती पाठविल्या हा कुराणच्या निर्मितीचा क्षण मानला होता. त्या दृष्टीने ते ईश्वरी ग्रंथ निर्माण झाला असे मानित असत. आरंभीची मुतजिला ही चळवळ असे मांडणारी होती. पण लवकरच ही भूमिका रद्द झाली आणि कुराण महम्मदावर जरी उतरविण्यात आले, नाझिल झाले, तरी ईश्वराजवळ ते त्याही पूर्वी अस्तित्वात होते, ते ईश्वराकडेच अविनाशी आहे अशी भूमिका घेण्यात आली. ही भूमिका घ्यायची तर पूर्वमीमांसक हिंदूंचा देव जसा नेहमी संस्कृतातच बोलतो तसा मुस्लिम धर्माचा देव नेहमी अरबीतून बोलतो असे समजावे लागेल. पण अडचण इतक्याने भागत नाही. जगताच्या आरंभापासून सहस्रावधी प्रेषित आले, सर्वांना ईश्वराने हाच संदेश दिला असे मानावे लागेल. मुसा व येशू यांचे मूळ धर्मग्रंथ अरबीतच होते असे म्हणावे लागेल. व पहिला माणूस बाबा आदम याला ईश्वरी संदेश देताना सुद्धा शेजारी मूर्तीपूजक काफिरांचे समूह उभे होते असे मानावे लागेल. त्या आद्य उपदेशात प्रेषिताची पत्नी आयशा हिची स्तुती होती काय? त्याही वेळी परमेश्वराने तुम्ही शेवटचे प्रेषित आहात आणि हा परिपूर्ण धर्म आहे असे प्रत्येक प्रेषिताला सांगितले होते काय, याही प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. विजेत्यांच्या धर्माला त्याच धर्माचे पंडित इतकी तर्कशुद्ध भूमिका लावून चिकित्सा करू शकत नसतात, तशी इस्लामच्या इतिहासात कुणी केलेलीही नाही. कुराणामधील प्रत्येक शब्द ईश्वरी आहे आणि ईश्वरा इतकाच अविनाशी आहे असे मानून सर्वजण थांबले. जणू मक्का व मदिना ही शहरे तितकीच अविनाशी आहेत, कारण धर्मग्रंथात याही गावांचा उल्लेख आहे. धार्मिकांची ही भूमिका ऐतिहासिक पुरावा मान्य करू शकत नाही. मुसलमानांच्या धार्मिक इतिहासाच्या ग्रंथातच असे म्हटलेले आहे की एक एक आयत परमेश्वराकडून येई ती रसूल जनतेला सांगे. या आयती दगडावर, चामड्यावर, कित्येकदा लोकांच्या छातीवर, झाडांच्या पानांवर संग्रहित केलेल्या असत. खलिफा अबू बकरांच्या मृत्यूनंतर, खलिफा उमरच्या मृत्यूनंतर, उस्मानच्या काळात याची जाणीव होऊ लागली की आता प्रेषिताच्या मृत्यूला 17-18 वर्षे उलटून गेलेली आहेत. क्रमाने जुने लोक संपून जात आहेत. कुराण तोंडपाठ असणारे हाफिज कुरा मृत होत आहेत. म्हणून हा पवित्र ग्रंथ एकत्रित केला पाहिजे. हे काम इसवी सन 651ला प्रेषिताचा चिटणीस जैद इब्ने साबीद याने पार पाडले. या वेळेपर्यंत नानाविध अपपाठ निर्माण होऊन गेले होते. जैदने यातून वाट काढण्यासाठी प्रेषिताची पत्नी उमरची कन्या हफशा हिचा पाठ स्वीकारला व इतर पाठ नष्ट केले. असे म्हणतात की हफशाजवळ पहिला खलिफा अबू बकर याची समग्र पोथी होती. 2 कारणांनी हे म्हणणे संशयित आहे. एक तर अशी पोथी असल्यावर जैदला नेमण्याचे कारण नव्हते. तीच पोथी प्रमाणपाठ म्हणून स्वीकारता आली असती. अबू बकर सर्वांना वंद्य होता. आणि दुसरे संशयाचे कारण म्हणजे जर अबू बकरने असा संग्रह केलेलाच असता तर ती वही अबू बकरची कन्या आयशा हिच्याजवळ राहिली असती. आयशा प्रेषिताची सर्वात लाडकी पत्नी होती. सर्व इस्लामची माता म्हणून ती सर्वांनाच वंद्य होती. आयशा अजून हयातही होती. पाठ आयशाचा स्वीकारला नाही. प्रमाणपाठाबद्दल तिचा कोणी सल्ला घेतला नाही, कारण आयशा खलिफा उस्मानच्या विरोधी गटात होती. म्हणून हफशाचा पाठ स्वीकारण्यात आला. या घटनेचा इतिहासमान्य अर्थ प्रेषिताच्या एका पत्नीचा जैदने प्रमाण मांडलेला पाठाला आशीर्वाद होता इतकाच आहे. हा पाठ बनल्यानंतर पुढेही लिपीच्या अडचणींमुळे अपपाठ निर्माण होतच राहिले. शेवटी कुराणाचा अधिकृत पाठ इब्ने मुल्ला, इब्ने इसा, इब्ने मुजाहिद यांनी मिळून इसवी सन 933 निर्माण केला. इब्ने मुजाहिदने 7 पाठभेद प्रमाण मांडले होते. सर्व जगातल्या सर्व धर्मग्रंथाप्रमाणे पवित्र कुराणातही पाठभेद आहेत हेच पुष्कळदा मुसलमानांना माहीत नसते. आणि आज आपल्यासमोर उपलब्ध असणारे कुराण प्रेषिताने प्रमाणित केलेले नसून 10व्या शतकात बगदादने प्रमाणित केलेले आहेत हेही माहीत नसते. कुराणाचा काही भाग मक्केत असताना प्रकट झाला, काही भाग मदिनेत असताना प्रकट झाला. जो मक्केतील भाग आहे तो आधीचा, जो मदिनेतील भाग आहे तो नंतरचा. ही विभागणी गृहीत करून सगळ्या मक्की आयती आधी, सगळ्या मदनी आयती नंतर हा ईश्वरी ग्रंथाचा क्रम असायला नको काय? पण तसा तो नाही.
पहिली आयत सुरे फातिहा मक्केतील आहे, दुसरी आयत सुरे बकर मदिनेतील आहे. यानंतर काही आयती मदिनेतील, पुन्हा मक्केतील, पुन्हा मदिनेतील असा क्रम चालू राहतो. ग्रंथाच्या अगदी शेवटच्या आयती मक्केतील आहेत. इस्लामच्या धर्मशास्त्राने ज्या आयती मक्केतील ठरविल्या आहेत त्या आधी घेणे व ईश्वराच्या संदेशाचा अनुक्रम लक्षात घेऊन पवित्र कुराणाची नवी रचना करणे ही हिंमत 1300 वर्षांच्या परंपरेत फक्त एकाच मुस्लिम धर्मपंडिताने दाखवली. तो महापंडित म्हणजे मौलाना अबुल कलाम आझाद होय. मक्केतील आयतींमध्ये काही वेळा एखाद्या घटनेचा उल्लेख असतो. उदाहरणार्थ, एका आयतीमध्ये महम्मदाच्या पाठीवरील ओझे उतरण्याचा उल्लेख आहे. प्रेषित प्रार्थना करत होता आणि शत्रूंनी त्याच्या पाठीवर ओझे टाकले. ही घटना धर्ममान्य चरित्राने सांगितलेली आहे. मग ही आयत त्या घटनेनंतरची होणार नाही काय? या क्रमाने प्रेषिताचे चरित्र व हदीस यांचा समन्वय लावून मक्की आयतीचाही क्रम लावता येतो, मदनी आयतीचाही क्रम लावता येतो. या क्रमाने ज्या दिवशी कुराण रचले जाईल त्या दिवशी परमेश्वराच्या उपदेशाचा क्रमही लक्षात येईल, त्याचे रहस्यही लक्षात येईल. आजची कुराणाची आयत रचना मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणेच मानवी ठरते. धर्मशास्त्र सांगते त्याप्रमाणे ते ईश्वरी ठरत नाही. पण आधुनिक काळातील मुस्लिम पंडितांना सुद्धा ही गोष्ट मान्य करावीशी वाटत नाही. त्यांना अरबी ही परिपूर्ण भाषा वाटते. अरबीलाही इतर भाषांमधून शब्द सहाय्य घ्यावे लागले ही गोष्ट उघड आहे. उदाहरणार्थ, प्रसिद्ध जकात हा शब्द घेतला तर तो आर्मेईक आहे असे भाषाशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आर्मेईक शब्द अनेक ठिकाणी कुराणाच्या अरबीत वापरलेले आहेत. इस्लामने मागच्या गैर इस्लामी चालीरीती कोणत्या स्वीकारल्या, मागची भाषा, श्रद्धा, भाषा प्रचार, वाक्प्रचार कोणते स्वीकारले यांचे संशोधन करण्यास मुसलमान पंडित तयार नाहीत आणि असे संशोधन जर कुणी केले तर ते मुस्लिम धर्मपंडितांना मान्यही नाही. 1300 वर्ष क्रमाने अधिक कर्मठ होत गेलेल्या या परंपरेत मौलाना आझादांचे कुराण भाष्यकार या नात्याने अनन्यसाधारण स्थान आहे. जगातील प्रत्येक मुसलमान कुराण, हदीस व कुराणाची भाष्य परंपरा यावर श्रद्धा ठेवतो. अशी श्रद्धा असणारा माणूस लोकशाहीवादीही असू शकत नाही, राष्ट्रवादीही असू शकत नाही, सेक्युलरही असू शकत नाही. या विवेचनाला सन्माननीय अपवाद फक्त मौलाना आझाद यांचा आहे. मौलाना आझाद महम्मदाला शेवटचा प्रेषित आणि कुराणाला अंतिम धर्मग्रंथ असे मानून सुद्धा राष्ट्रवादी, लोकशाहीवादी व एका मर्यादित अर्थाने सेक्युलर राहू शकतात. असे होण्याचे खरे कारण म्हणजे मौलानांनी कुराण या धर्मग्रंथाचा अर्थच नव्याने स्वतंत्र सांगितला. हा अर्थच इस्लामच्या परंपरेच्या विरोधी आहे. मौलाना आझादांच्या या महान ग्रंथाचे नाव तफसिरुल कुराण असे आहे. तसे मौलाना आझाद परंपरेने एका इमाम घराण्यात जन्माला आले. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन कलकत्त्याचे इमाम होते आणि अकबरापासून त्यांचे घराणे भारतभर प्रतिष्ठा असणाऱ्या कर्मठ पंडितांचे होते. अशा कर्मठ घराण्यात मौलानांचा जन्म झाला आणि त्यांचे सर्व बालपण व शिक्षण मक्केतील कर्मठ विद्यालयात झाले. अरबीचे पारंगत ज्ञाते आणि मुस्लिम धर्मशास्त्राचे गाढे पंडित म्हणून ज्यावेळी मक्केच्या धर्मकेंद्राने मौलानांना मान्यता दिली त्यावेळी त्यांचे वय केवळ 18 वर्षांचे होते. याही पुढचे मौलानांचे आयुष्य जर अरबस्थानात गेले असते तर ते जगातील मुसलमानांना वंद्य असे धर्मपंडित झाले असते. या लहान वयापासूनच त्यांना मक्केतील विद्या केंद्र अबुल कलाम म्हणजे विद्या वाचस्पती असे म्हणत होते. मौलाना तारुण्यात अरबस्थानातून भारतात आले. भारतात आल्यानंतर सर सय्यद अहमद खानांचे लिखाण त्यांच्या वाचनात आले. या लिखाणाचा त्यांच्या मनावर खोलवर असा ठसा काही प्रमाणात निर्माण झाला. मुसलमानांमध्येही पंथोपंथ आहेत. अशा पंथोपंथात अहले कुराण या नावाचा एक पंथ आहे. हा पंथ पवित्र कुराण प्रमाण मानतो, पण त्याखेरीज इतर काही प्रमाण मानित नाही. तो हदीससुद्धा प्रमाण मानण्यास तयार नाही. सर सय्यद अहमद खान या भूमिकेने प्रभावित होऊन हदीसची अप्रमाणता घोषित करीत होते. त्याचाही मौलानांवर परिणाम झाला आणि सर सय्यद कुराणा इतकेच बायबलही परिपूर्ण व शुद्ध ईश्वरी ग्रंथ आहे असे सांगत होते. त्याचाही मौलानांवर परिणाम झाला. सिकंदर लोधीच्या काळात मुस्लिम धर्मही खरा आहे, हिंदू धर्मही खरा आहे, सर्वच धर्म खरे आहेत अशी भूमिका घेतल्याबद्दल धर्मद्रोही म्हणून एका ब्राह्मणाला दगडांनी ठेचून ठार करण्यात आले होते. सर सय्यद या शिक्षेतून वाचले कारण ते इंग्रजी आमदनीत जगत होते. पण सर सय्यद इस्लामच्या धर्मशास्त्राचे गाढे व्यासंगी पंडित नव्हते.
धर्मशास्त्रातील त्यांची तज्ज्ञता सर्वमान्य तर नव्हतीच, पण कुणालाच मान्य नव्हती. मौलाणांचे तसे नव्हते. मौलाणांची विद्वत्ता, त्यांचे धर्मपांडित्य खुद्द मक्केलाच मान्य होते, म्हणून त्यावर आक्षेप घेण्याची कुणाची हिंमतच नव्हती. मौलाणांनी कुराण भाष्यात जी पहिली महत्त्वाची भूमिका घेतली ती ही की कुराणाचे भाष्यकार प्रमाण नाहीत. कुराण हा ईश्वरी ग्रंथ असेल, पण भाष्यकार मानवी होते. या धर्मपंडितांनी मुस्लिम राज्याच्या इहलौकिक गरजा आणि स्वतःचे हितसंबंध यांच्या संरक्षणासाठी परमेश्वरीय उपदेश चर्चेच्या जाळ्यात गुंतविला आणि ग्रीक तर्कशास्त्राच्या आधारे कुराणाचे भाष्य लिहिण्यास आरंभ केला. हे ग्रीक तर्कशास्त्र परमेश्वरी उपदेशाचा सरळ साधा अर्थ विकृत करून टाकते आणि त्या धर्माला आक्रमक व अत्याचारी असे रूप देते. म्हणून कुराणावरचे एकही भाष्य मौलाणांना मान्य नव्हते. इमाम फखरुद्दीन राझी हा विश्ववंद्य कुराण भाष्यकारच जेथे मौलाणांनी रद्द बातल ठरविला, तेथे अमीर अली, शिबली, इक्बाल, मौदुदी किंवा वलीउल्ला, सरहिंदी हे सर्व कुराण भाष्यकार एका फटक्यात रद्द ठरावेत, यात नवल काहीच नव्हते. उत्तरकालीनांनी लिहिलेली प्रेषिताची चरित्रे म्हणजे इब्ने हिशामचे चरित्र हे सुद्धा प्रेषिताला बदनाम करणारे, त्याला शस्त्रवादी, हुकुमशाह व विषय लंपट करणारे चित्र उभे करते, म्हणून तेही सर्वथैव प्रमाण नव्हे असे आझादांचे म्हणणे होते. मौलाना म्हणत, पवित्र कुराण ईश्वरी ग्रंथ आहे, पण हदीस मात्र उत्तरकालीन व मानवी ग्रंथ आहेत, म्हणून हदीस प्रमाण नव्हेत. हदीस प्रमाण नाहीत ही भूमिका एका चमत्कारिक वस्तुस्थितीकडे आपणास घेऊन जाते. ही वस्तुस्थिती म्हणजे हदीसमध्ये प्रेषिताच्याच जीवनाशी निगडीत असणाऱ्या परंपरा आहेत. हदीस प्रमाण नाही याचा अर्थ पहिल्यांदा प्रेषिताचे आचरणच प्रमाण नाही असा होतो. कारण प्रेषित हाही एक माणूस होता. प्रेषिताच्या तोंडून परमेश्वरी संदेश येत असतील तर ते संदेश परमेश्वराचे आहेत. उरलेली प्रेषिताची वागणूक मानवी आहे, तिच्यात चुका असू शकतात, असे हदीस अप्रमाण या भूमिकेचे एक स्पष्टीकरण होते. पण हे मौलाणांना अभिप्रेत नव्हते. मौलाणांचे म्हणणे हे की हदीसमध्ये ज्या घटना सांगितलेल्या आहेत त्या घटनाच प्रेषिताच्या जीवनात घडल्या असतील हे नक्की नाही, आणि अशा सांगितल्या आहेत तशा घडल्या असतील हेही नक्की नाही. कारण हदीस मानवी आहेत. धर्मशास्त्राच्याच कैचीत या ठिकाणी मौलाणांनी इस्लामी धर्म पकडलेला आहे. हदीस, तफसिरे कुराण आणि सवाने उमरी म्हणजे धर्मशास्त्र, धर्मभाष्य व चरित्र ग्रंथ हे सर्वच मानवी असल्यामुळे अपूर्ण व चुकीला पात्र आहेत असे मौलाणांचे म्हणणे आहे. एकतर हा सर्व ग्रंथ पसारा मानवी आहे कबूल करावे म्हणजे त्याचे प्रामाण्य समाप्त होते, किंवा हेही सर्व ग्रंथ ईश्वरीच आहेत, कोणत्याही चुकीतून मुक्त आहेत असे म्हणावे म्हणजे धर्मद्रोह होतो, अशी ही शृंगापत्ती मौलाणांनी इस्लामपुढे उभी केली. एकतर हा सर्व ग्रंथ पसारा मानवी आहे कबूल करावे म्हणजे त्याचे प्रामाण्य समाप्त होते, किंवा हेही सर्व ग्रंथ ईश्वरीच आहेत, कोणत्याही चुकीतून मुक्त आहेत असे म्हणावे म्हणजे धर्मद्रोह होतो, अशी शृंगापत्ती मौलाणांनी इस्लामापुढे उभी केली. ती उभी करणारे मौलाणांचे धर्मपांडित्य सर्वमान्य होते, हीच सर्वांची अडचण होती. पण इतकेच करून मौलाना थांबले नाहीत. मौलाना म्हणाले, आजची कुराणाची रचनाच बरोबर नाही. एकतर मक्केतील आयतीक्रमाने आधी घेतल्या पाहिजेत, मदिनेतील आयतीक्रमाने नंतर घेतल्या पाहिजेत. दुसरे म्हणजे सर्वच आयतींचा क्रम ठरविला पाहिजे. तिसरे म्हणजे मक्की आयतीमध्येच कुठेतरी मध्येच मदनी काळातील संदेश प्रक्षिप्त झाला आहे, तो काढून टाकला पाहिजे. गेल्या 100 वर्षातील पाठचिकित्सेचा व ऐतिहासिक अभ्यासाचा आधार घेऊन कुराणाच्या सर्व आयतींचीच क्रमवार रचना केली पाहिजे. ही रचना करताना सूर्यांचे केवळ क्रमच बदलणार नाहीत, तर त्या सूर्यांमधील आयतीही कमी जास्त होतील आणि नंतर हे कुराण वाचले पाहिजे. पण इतक्यावरही मौलाणांचे म्हणणे थांबत नाही. मुळात नसलेल्या काही आयती कुराणामध्ये असण्याचा संभव त्यांनी बोलून दाखवलेला आहे. मौलाना सांगतात त्याप्रमाणे रचना केली तर मौलाणांचे म्हणणे असे की त्यातून प्रेषिताच्या जीवनाचा अगदी नवीन अर्थ ध्यानात येतो. प्रेषिताच्या काळात अरब जग 3 गटात विभागलेले होते: ज्यू, ख्रिश्चन व मूर्तिपूजक. या तिन्ही गटातील भिन्न भिन्न धर्मपंथ असणाऱ्या जमाती सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या एकत्र आणणे व राजकीय दृष्ट्या त्यांचे एक राष्ट्र अस्तित्वात आणणे हे प्रेषिताचे जीवित कार्य होते.
मौलाना म्हणतात, 12पेक्षा अधिक वेळा देवदूतांनी प्रेषिताला असे सांगितले की या संदेशात नवीन काही नाही. मागच्या प्रेषितांना हेच संदेश दिलेले आहेत. ईश्वर एक आहे, विश्वातीत आहे, तो कुणाचा पिता नव्हे तर विश्वाचा निर्माता आहे. अंतिम न्यायाचा दिवस निश्चित आहे. त्या दिवशी सद्वर्तनी स्वर्गात जातील, पापी नरकात जातील. पश्चाताप झाल्यामुळे सद्वर्तनी झालेल्यांना पापाची क्षमा होईल, कारण देव दयाळू आहे. हाच संदेश सर्व प्रेषितांना आलेला होता. महम्मदाच्या संदेशात नवीन असे काहीच नव्हते. म्हणून इस्लाम हा नवा धर्म नव्हे. जगातले सगळेच धर्म परमेश्वरी आहेत, सगळेच प्रेषित खरे आहेत. अशी सर्व धर्माच्या खरेपणावरील, सर्व प्रेषितांच्या खरेपणावरील श्रद्धा म्हणजे इस्लाम. ही श्रद्धा असणारा माणूस लोकशाहीवादी व उदारमतवाद यांना शरण जाणारा असलाच पाहिजे. प्रेषित तसा होता. मक्केत प्रेषिताचे जीवित धोक्यात आले म्हणून प्रेषित मदिनेत आला. मदिनेत येऊन ज्यू, ख्रिश्चन, सबियान, मगियान आणि मुसलमान यांचे एक संयुक्त राष्ट्र निर्माण करण्यात आले. हे संयुक्त राष्ट्र म्हणजे उम्मतुल वाहिदा. या राष्ट्रात सर्वधर्मीय संयुक्त प्रार्थना स्वीकारण्यात आली. बहुसंख्याक लोक ज्यू व ख्रिश्चन होते, म्हणून सर्वांनीच जेरुसलेमकडे तोंड करून प्रार्थना करावी असे ठरले. बहुधर्मीय सरकारने आपापसात चर्चा करून जुन्या अमानुष चालीरीती बंद केल्या. व्याजाचे दर कमी केले. सर्वांना समान न्याय मिळावा म्हणून न्यायदान राजसत्तेच्या सर्वस्वी हवाली केले. मौलाना म्हणत, सर्व धर्माचा खरेपणा घोषित करून बहुधर्मीय राष्ट्र अस्तित्वात आणणे, ते अस्तित्वात आणण्यासाठी पुढाकार घेणे, असे राष्ट्र अस्तित्वात आणण्यासाठी आवश्यक त्या धार्मिक तडजोडी करणे आणि सर्व न्यायदान सरकारच्या अधीन करून हे राष्ट्र टिकवणे, हे सर्व काळातील सर्व मुसलमानांचे काम आहे. या राष्ट्रातील उम्मतमधून प्रथम ज्यू लोक फुटले, नंतर ख्रिश्चन लोक फुटले. म्हणून प्रेषिताचा नाईलाज झाला. आम्हाला वेगळे राष्ट्र हवे असे इतर धर्माचे लोक म्हणू लागले तर नाईलाज होता. बाकी मुसलमानांना वेगळे राष्ट्र मागण्याचा हक्क नाही. त्यांची शक्ती बहुधर्मीय राष्ट्र निर्माण करण्यातच संपली पाहिजे. मदिनेत प्रेषित बहुधर्मीय राष्ट्र सांभाळीत होता. त्यावर मक्कावासियांनी सतत हल्ले करण्यास सुरुवात केली. म्हणून स्वसंरक्षणार्थ लढण्याची परमेश्वराने परवानगी दिली. मात्र बजावले, तुम्ही हल्ला करू नका. ईश्वर आक्रमकांवर प्रेम करीत नाही. मौलानांनी या ठिकाणी जो भेद केलेला आहे त्याचे आकलन होणे हिंदूंना कठीण जाऊ नये. हा भेद नित्यधर्म आणि आपदधर्म यातील आहे. सर्वधर्मीय प्रार्थना रद्द करून मक्केकडे तोंड करून आपली प्रार्थना आपण म्हणावी, कारण इतर सर्व फुटून जगणे भाग आहे. हा आपदधर्म. आपदधर्म नाईलाजाचाच असतो. नित्यधर्म प्रवृत्तीने असतो. बहुधर्मीय राष्ट्र, सर्वधर्मीय प्रार्थना, सर्व धर्मांचा खरेपणा, सद्वर्तन व न्याय यावर श्रद्धा, ईश्वर शरणता हा नित्यधर्म. याही ठिकाणी मौलानांनी मुस्लिम धर्मपंडितांना पुन्हा कोंडीत धरले आहे. समजा जर मक्कावासियांनी हल्ला केला नसता तर जिहाद सुरू झालाच नसता. म्हणून जिहाद हा इस्लाममधील धर्मप्रचाराचा नित्यधर्म नव्हे तर स्वसंरक्षणाचा आपदधर्म. मुस्लिम धर्मपंडित असे म्हणू शकत नव्हते की मदिनेवर हल्ला झाला नसता तरी महम्मद लढणारच होता. ज्यू व ख्रिश्चन फुटून गेले नसते तर उम्मतुल वाहिदा हाच इस्लाम होता. मुस्लिम धर्मपंडित असे म्हणू शकत नव्हते की प्रेषिताने ज्यूंना व ख्रिश्चनांना हाकलून दिले असते. त्यामुळे मौलानांचा अर्थ कसा चुकीचा आहे हे विस्ताराने सांगण्यास भारताबाहेरील कोणी धर्मपंडित तयारच झाला नाही. मौलानांच्या नावे कुफ्रचा फतवा देणे शक्य नव्हते. म्हणून मुस्लिम धर्मपंडित होता होईल तो त्यांच्या लिखाणाची चर्चाच टाळीत. मौलानांना प्रेषितांविषयी प्रेम होते. खलिफांच्या विषयी त्यांच्या मनात फारसा आदर नव्हता. पहिला पवित्र खलिफा अबू बकर याच्या काळात भिन्न भिन्न टोळ्यांना निर्दयपणे चिरडून टाकण्यात आले. दुसरा पवित्र खलिफा उमर याच्या काळात आक्रमण करून देशामागून देश गुलाम करण्यात आले. ज्यूंची, ख्रिश्चनांची हकालपट्टी करण्यात आली. तेव्हापासून असहिष्णुता व आक्रमण या दोन प्रवृत्तींनी भरलेला रक्तरंजित इतिहासच मुसलमानांनी निर्माण केला. याला पहिल्या 4 पवित्र खलिफांची राजवटसुद्धा अपवाद नव्हती हे मौलानांनी स्वच्छच नोंदविले आहे. खलिफांवर पांघरून घालण्याची मौलानांची इच्छा नव्हती. प्रेषिताच्या हयातीत प्रेषिताने व प्रेषितांच्या अनुयायांनी इस्लाम कसा समजून घेतला हा मौलानांच्या मते सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतरच्या अनुयायांनी धर्म कसा भ्रष्ट केला हा अगदी निराळा प्रश्न आहे.
कोणत्याही धर्मात किंवा समाज जीवनात धार्मिक चिकित्सा हीच सर्व चिकित्सकपणाची मूलगामी व मानवाच्या आधुनिकतेचा आरंभ असते. हे मान्य केले तर मौलानांचे अलौकिक धैर्य मान्य करावे लागेल. मौलाना मुसलमान म्हणजे न्यायी, इस्लाम म्हणजे शांतता असे प्रतिपादन करीत नव्हते. ते म्हणाले, प्रेषिताला न्याय, समता, शांतता, बहुधर्मी राष्ट्र अभिप्रेत होते. पण 1300 वर्षांची परंपरा असहिष्णुतेची, अन्यायाची, रक्तपाताची आहे हे मौलानांनी स्पष्ट सांगून टाकले. मौलाना ज्याला इस्लाम म्हणतात ती गोष्टच निराळी असल्यामुळे मौलाना इस्लामवर श्रद्धा ठेवूनही शांततावादी, लोकशाहीवादी, राष्ट्रवादी राहू शकतात. वेळ आली तर मौलाना एक पाऊल याही पुढे टाकीत. इस्लामचा कायदा वर्तमान काळच्या गरजांना सुसंवादी कसा करता येईल या प्रश्नाचा विचार करण्यासाठी मुस्लिम धर्मपंडितांची एक सभा इसवी सन 1946 पॅलेस्टाईनमध्ये भरत होती. मौलानांनी या सभेत स्त्रियांनाही प्रतिनिधित्व असावे असा सल्ला दिला. हा सल्ला म्हणजे उघड परंपराद्रोहच होता. मौलानांच्या या भाष्याची निर्भयता, मौलानांच्या भूमिकेची तर्कशुद्धता, कुराण भाष्यकारातील त्यांचे अद्वितीय स्थान हे मान्य केले म्हणजे शेवटी मग काही बाबी शिल्लक राहतात, त्या सांगितल्या पाहिजेत. यापैकी पहिली बाब म्हणजे मौलाना कुराणाचा ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे क्रम लावू इच्छितात. हा ऐतिहासिक पुरावा अर्धवट वापरता येत नसतो. कारण मग ऐतिहासिक भूमिका घ्यावयाची असेल तर कुराण हा स्वतःला प्रेषित म्हणविणाऱ्या 7व्या शतकातील महामानवाचा, पण मानवाचा ग्रंथ मानावा लागतो. अनुयायांचे अर्थ चुकले असतील हे आपण मान्य करू, पण प्रेषिताचा मूळचाही अर्थ आता 1300 वर्ष जुना झाला आहे, पण त्याच्यापुढे जाण्याची गरज निर्माण झाली आहे असे मौलानांना वाटले नाही. मौलानांचे सगळे विवेचन सर्व धर्मांना समान न्याय, समान संरक्षण आणि समान गौरव देण्याच्या मर्यादेपर्यंत येऊन थांबले आहे. म्हणून हा सज्जनांनी सद्बुद्धीने, उदारपणे, प्रामाणिकपणे मान्य केलेला पण नांतेजच्या तहासारखाच एक तह आहे. आजच्या जगात एडिक्ट ऑफ नांतेजच्या पुढे जाण्याची गरज आहे असे मौलानांना कधी वाटले नाही. मौलाना कुराणाचा जो अर्थ लावतात तो एका महान धर्मपंडिताला जाणवलेला ईश्वरी ग्रंथाचा अर्थ आहे. हेच त्याचे सामर्थ्य, हीच त्याची मर्यादा. भारताच्या आधुनिकीकरणाच्या आड व सेक्युलरिझमच्या आड येणाऱ्या कोट्यावधींच्या धर्मश्रद्धा कोणत्या या प्रश्नाचे उत्तर मौलानांचे भाष्य देऊ शकत नाही. धर्म पवित्र असतो, अनुयायी तो अपवित्र व भ्रष्ट करतात हे म्हणणे एका मर्यादेपर्यंत खरेच आहे, पण या म्हणण्याच्या खरेपणाला मर्यादा आहेत. धर्म हीच मुळात मानवी निर्मित असल्यामुळे ती कालाने मर्यादित झालेली, परिस्थितीने मर्यादित झालेली, पुष्कळशी पवित्र पण पुष्कळदा काही अशुद्ध, अपवित्र हेही जतन करणारी एक निर्मिती असते. काळ बदलला म्हणजे हे सारे धर्मही एक बेडी होतात. समाजाच्या एका अवस्थेत जी उदारता असते, जी इष्टता असते, जे संरक्षण असते, त्याच बाबी समाजाच्या दुसऱ्या अवस्थेत अनुदार, अनिष्ट असे दडपण ठरतात. सगळेच धर्म सारखेच खरे व चांगले आहेत या उदार भूमिकेला धर्मश्रद्ध मध्ययुगाची मर्यादा आहे. ती ओलांडून सगळे धर्म सारखेच खोटे असून सगळेच कालबाह्य झालेले आहेत या उदारतेपर्यंत आधुनिक काळात जावे लागते. मौलानांचे विवेचन खऱ्या अर्थाने ऐतिहासिक विवेचन नव्हते, तसे ते खऱ्या अर्थाने तात्विक विवेचनही नव्हते. तो एक सुधारक उदारमतवाद आहे. कोणताही इतिहासकार मुहम्मदाचे सर्वात प्राचीन उपलब्ध चरित्र रद्द करू शकत नाही, कारण हे सर्व प्राचीन चरित्र एकदा रद्द झाले म्हणजे मग मुहम्मदाचे चांगले अगर वाईट कोणतेच चरित्र उपलब्ध राहत नाही. कोणताही चरित्रकार मग प्रेषिताविषयी काहीच लिहू शकणार नाही. इतिहासकारांना हदीसही रद्द करता येत नाहीत, कारण मग प्रेषिताच्या जीवनातील कोणती परंपराच शिल्लक राहत नाही. ज्या हदीस रद्द करायच्या त्या रद्द केल्या तर मौलानांचे विवेचन रद्द होऊन जाते. पवित्र कुराणामधील प्रत्येक आयत बिस्मिल्लाह रहमानुर रहीम या घोषवाक्यापासून सुरू होते. या घोषवाक्याचा अर्थ आहे, सर्व पारितोषिके देणारा जो कृपाळू परमेश्वर, त्याचे नाव घेऊन मी आरंभ करतो. हे वाक्य प्रत्येक माणसाने म्हणणे आवश्यक असते, पण हे वाक्य ईश्वरी नव्हे. ईश्वराने फक्त एकदाच हे वाक्य पाठविलेले असते. हदीसमुळे ते प्रत्येक सुराच्या आरंभी येते. हदीसमुळेच कोणते सुरे मक्की व कोणते सुरे मदनी हेही कळते. हदीसच संपल्या तर कुराणामधील मक्की मदनी भाग कोणता हे समजणेच संपले. 100 वर्षातील पाठ, चिकित्साशास्त्र व इतिहासाचा अभ्यास कुराणाचा जो क्रम ठरविल तो मान्य करावा असे मौलानांचे म्हणणे आहे.
पण ऐतिहासिक अभ्यासक आयतींचा क्रम ठरविणार कशाच्या आधारावर? याही अभ्यासकांना शेवटी आधार हदीसचाच असतो. कोणतेही अभ्यास ग्रंथ रद्द करता येत नाहीत. त्यांच्या प्रामाण्याची मर्यादा निश्चित करता येते. पण हेही ऐतिहासिक मर्यादा मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष ईश्वरी ग्रंथ ईश्वरीय मानणे यालाही मर्यादा मानावी लागते. आणि ईश्वरी ग्रंथातील उपदेश कोठवर प्रमाण मानावा यालाही मर्यादा मानावी लागते. ऐतिहासिक पुरावा मान्य करायचा तर मदिनेत आल्यानंतर प्रेषिताने सिरियाहून मक्केला जाणारा काफिला आपल्या अनुयायांकडून लुटविला जाणे रास्त मानले. हे नाकारता येत नाही. हिज्र झाल्यानंतर आक्रमणाचा आरंभ मक्कावासी करीत नाहीत, मदिनावासी करतात. कोणत्याही धर्मात आरंभी अनुयायांची संख्या कमीच असते. धर्मगुरूच्या आयुष्याचा शेवट ज्यावेळी जवळ आलेला असतो ती वेळ अनुयायांच्या श्रद्धेचा कळस असते. त्यावेळी प्रेषिताने जे सांगितले तेच अनुयायांनी पुढे आयुष्यभर आचरणात आणले. त्यातूनच इस्लामच्या परंपरा निर्माण झाल्या. या शेवटच्या कालखंडात स्वतः प्रेषितच जेथून हल्ला होण्याची शक्यता असेल तेथे हल्ल्याची वाट न पाहता प्रथम तुम्हीच आक्रमण करा हे सांगत होता. मूर्तीपूजकांना लुटा, त्यांना संपवा हा आदेश प्रेषिताचाच होता. मक्केतील 300 मूर्ती प्रेषितानेच फोडून टाकल्या. हे सगळे प्रेषितानेच केले होते. प्रेषित मूळचा असहिष्णू नसेल, पण प्रेषिताची वागणूक शेवटी आक्रमक असहिष्णू झाली होती हे सांगण्यासाठी हदीसची गरज नसते. पवित्र ग्रंथातच या बाबी नोंदविलेल्या आहेत. प्रेषिताने जहणवीशी लग्न लावले. हे लग्न प्रेषितानेच दिलेल्या धर्माज्ञेच्या विरोधी होते. याचा खुलासा करताना प्रेषिताला सुन्नत लागू नाही असे स्पष्टीकरण दिले जाते. असली स्पष्टीकरणे फार तर कुराणामध्ये आधार नाही म्हणून आपण प्रक्षिप्त मानू, पण ज्यांना कुराणामध्ये आधार आहे त्या घटनांचे काय? प्रेषित वारला त्या दिवशी प्रेषिताची सहकारी मंडळी हयात होती. त्यांच्यातील अनेकांनी प्रेषिताच्या सहवासात 20 वर्ष काढलेली होती. त्यांतील अबू बकर तर प्रेषिताचा सच्चा भक्त, प्रेषिताच्या सहवासात मुरलेला, प्रेषिता इतकाच पवित्र होता. प्रेषितच संपले नसते तर अबू बकर खलिफा झाला असता. प्रेषितच संपले नसते तर अबू बकर खलिफा झाला नसता तर प्रेषितच झाला असता. हेही ईश्वरी वाणीनेच सांगितलेले आहे. असा हा प्रेषिताच्या धर्मात प्रेषिताच्या सहवासात मुरलेला माणूस जे व जसे वागला तो समकालीनांना कळलेला परमेश्वरी संदेशाचा व प्रेषिताच्या जीवनाचा अर्थ आहे असे म्हटले की सगळेच संपले. कारण मग समकालीनांना कळलेला इस्लामचा अर्थच इस्लामच्या 1300 वर्षांच्या परंपरेत दिसतो असे म्हणावे लागते. धर्म पवित्र आहेत, अनुयायी गोंधळ करतात, पवित्र धर्माला भ्रष्ट करतात हे पुरेसे खरे नव्हे. काही गोंधळ अनुयायी करतात, पण काही गोंधळ मुळातच असतो. इस्लामचे मूळ स्वरूप अनुयायांनी काही प्रमाणात बदलले. इस्लाममध्ये संगीताला मनाई होती, यांनी संगीत वाढवीत नेले. इस्लाम साधेपणाचा पुरस्कार करतो, अनुयायांनी वैभवशाली इमारती बांधल्या, वैभवशाली जीवन व्यतीत केले. इस्लामने गुलाम मुक्त करण्यावर भर दिला, अनुयायांनी याकडे फारसे लक्ष दिले नाही. या बाबी खऱ्या आहेत. परमेश्वरावरील आटोकाट श्रद्धा व ईश्वर शरणता इस्लामचा भाग होती. इस्लामचे सगळेच नियम नेहमीच प्रत्येकाने काटेकोर पाळले नाहीत. अनुयायी दारू पितच होते. त्यांनी आपापसातही कत्तली केल्या. ज्यांनी खलिफाच्या पासून वधाची परंपरा चालू केली, अली, उस्मान, हसन, हुसेन यांचे खून पाडले, त्यांनी पुढे राजांचे खून पाडले असतील तर त्यात नवल नाही. ही जी सगळी मानवी जीवनाची अपूर्णता असते हिची जबाबदारी धर्मावर नसते, व्यक्तीवर असते. त्याबद्दल धर्माला कोणीच दोषी धरलेले नाही. पण आपलाच धर्म खरा आहे. विरोधकांना तलवारीने गारद करावे, शत्रूंना लुटून गुलाम करावे, त्यांना झिम्मी करावे, अपमानित करावे, त्यांचे पुरुष गुलाम करावे, बायका भोगदासी कराव्यात. दासी किती असाव्यात याला सीमा नाही. दासींचा भोग घेणे याला मनाई नाही. या बाबी तर धर्म परंपरेनेच वैध केलेल्या होत्या. यांना तर पवित्र प्रेषित, परमेश्वरी ग्रंथ व पवित्र खलिफा यांच्या वचनांचा, आचरणांचा आधार होता. या दोषाची वाटणी करताना धर्मपरंपरा मोकळी सोडता येत नसते. जेथे न्यायाधीश असे सांगतो की मूर्तीपूजकांच्या देवळात उतरणे हा मुसलमानांचा हक्क आहे, बिन मुसलमानांच्या घरात मालकाची परवानगी न घेता 3 दिवस राहणे हा मुसलमानांचा हक्क आहे आणि हे हक्क त्यांनी जिझिया दिला त्यांच्यावरही चालू राहतात, तेथे धर्मशास्त्र पापाच्या वाटणीतून मोकळे कसे राहील? आणि धर्मशास्त्र ज्या बाबी वैध म्हणून सांगते
त्यांचा उघड पुरस्कार जर धर्मग्रंथात असला तर धर्मग्रंथ आणि प्रेषित तरी सर्वस्वी निर्दोष कोणी म्हणावे. मौलाना अनुयायांची पापे स्वतः मांडित, इतरांनी मांडलेली मान्य करीत, अनुयायांना स्वतः दोष देत, इतरांनी दिलेले दोष मान्य करीत, मात्र ते धर्म निष्कलंक समजत. भारतातील राष्ट्रवादी मुसलमान धर्म निष्कलंक मानतात. होता होई तो अनुयायांची पापे मान्यच करीत नाहीत. जी मान्य करण्यावाचून गत्यंतर नसते तेही गुरु गोविंद सिंहाच्या पुत्रांच्या वधाबद्दल सुभेदाराला दोषी ठरवून आलमगीर औरंगजेब निर्दोष ठरवण्याची काळजी घेतात. कडवे धर्मनिष्ठ मुसलमान तर मुस्लिम इतिहासाने बिगर मुसलमानांवर काही अन्याय केला आहे मान्यच करीत नाही. त्यांना असे वाटते की हे सगळे जातीयवादी हिंदूंचे पवित्र इस्लामला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. पवित्र धर्मग्रंथाची अनुयायी धर्मग्रंथांचा अर्थ जिहाद, दिने कामिल, खात्मुल नबुवत या 3 सिद्धांतांच्या अनुरोधाने लावतात. तोच त्यांच्या आचरणात आहे. याबद्दल दोषांचे मुख्य वाटेकरी मानवी गुलामगिरीचे प्रतिनिधी असणारे मध्ययुग हेच आहे असे कुणी म्हटले तर ते मी इतकेच म्हणेन की ही अंधारी गुहा सोडून तिचा धिक्कार करीत तू उजेडात येण्यास तयार आहेस का? तसा ये. मग आपण दोघे मिळून परस्परांना निर्दोष ठरवू आणि भूतकालीन मृत गुहा दोषी ठरवू. कारण गुहेतून बाहेर आल्यानंतर शिल्लक राहिलेली गुहा अंधारी असली तरी निरुपद्रवी असते. समाप्त.